आज ग्रंथपूजन गुरुजी श्री समीरजी बोंडाळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभ हस्ते ग्रंथपूजन होत आहे. पूजनानंतर निरूपणाला सुरुवात होते. आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊया. धन्यवाद. भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय.
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताच्या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून नमस्कार करतो।
ज्यांची वृत्ती धर्मावरून सज्जनतेवरून अजिबात हलत नाही, अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत. सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. दोन्ही संहिता वाचक, दोन्ही गुरुजी, वेदविद्या संवर्धन मंडळाचे सर्वच पदाधिकारी, सर्वांबद्दल आदर व्यक्त करून निरूपणाला आरंभ करतो. ज्याला असं वाटतं की आपलं जीवन अंतर्बाह्य समाधानी असावं, त्यानं समत्वाचं आधान साधावं आणि समत्वयी योग उच्चते या न्यायाने परमात्म्याशी जुळलं जावं. योग शब्दाचा अर्थ जुळलं जाणे, जुळणे. कशाशी? ज्याच्याशी आपण जुळतो त्याचा आपला योग आला असं समजायचं. म्हणतो ना आज काय योगायोग आहे. योग या गोष्टीचा सर्वोच्च अर्थ विश्वाचा आत्मा, आपल्या देहाचं चैतन्याचं जिवंतपणाचं कारण, त्याच्याशी आपण जोडलेले आहोतच, पण गैरसमजाने आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत असं बुद्धीने ठरवलं. निश्चय असा केला की मी देह आहे, इथून निघणे, या ठिकाणून सुटणे, मी देह आहे असा विचार सोडणे आणि जे मी आहे तिथपर्यंत जाणे, याला योग असं म्हणतात. समत्वयी योग उच्चते असं गीता सांगते. आणि म्हणून समत्वाचं आधान म्हणजे समाधान ज्याला साधलं तो प्रपंचात असतो, सगळ्यांच्या करता सगळं करतो, सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो, पण तो परमात्म्याशी जुळला गेला असल्यामुळे त्याच्यावरती सुखदुःखांचा परिणाम होत नाही. ज्याला गीतेने स्थितप्रज्ञ म्हटलं. स्थितप्रज्ञ होऊन प्रपंच करण्यामध्ये आपली खरी कला आहे. कशाच्या तरी दडपणाखाली, भीतीखाली, आता पुन्हा जन्म येतोय का काय, आता पुन्हा अमुक होतोय का काय, या भीतीखाली जगण्यात काय अर्थ आहे? जन्म आणि मरण दोन्ही जेव्हा आपल्या ताब्यात येतं त्यावेळेला जगण्याला खरा अर्थ राहतो. जन्माला यायचं का नाही आपण ठरवू शकलो पाहिजे. अगतिकतेनं आपण जन्माला येण्यात आपल्या सामर्थ्याचा पराभव आहे. आणि यासाठी असा ज्यांनी विजय मिळवला या जन्म मृत्यूवरती, अशा लोकांच्या, संतांच्या कथा सांगाव्यात आणि ऐकाव्यात, सातत्याने ऐकाव्यात. प्रपंचातल्या कथा ऐकून आणि टीव्हीवरच्या सिरियल बघून कोणी उद्धरत नसतं, समाधानी तर अजिबात होत नसतं. आपल्या घरातलं रडणं कमी झालं म्हणून आपण त्यातलं बघतो. किती दुःख आलं तरी सुदामा कधी रडला नाही, त्याची गोपालकृष्णांची भक्ती चुकली नाही, हे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या जीवनात काही दुःख आलं तर आपण न रडण्याची व्यवस्था आपण करत असतो. कितीही अपमान झाले तरी आपलं सत्वगुण सोडू नये, हे जेव्हा आपण ध्रुव आणि सुनीतीच्या कथेत ऐकतो त्यावेळेला आपल्याही चित्तामध्ये तशा प्रेरणा मिळतात आणि तसे शब्द, तसे विचार बांधले जातात. म्हणून त्याच कथा ऐकाव्यात. भागवत पुन्हा तेच ऐकावं. ऐकलंय आम्ही पूर्वी, काय ऐकायचंय नवीन? समर्थ म्हणाले काल भात खाल्ला, आज भात खाल्ला, उद्या भात खाल्ला, भाताचा कंटाळा येत नाही, कथेचा कंटाळा काय येतो? सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. सकाळी पाणी प्यालो, दुपारी पाणी प्यालो, तरी मध्येच प्रवचनात माणसं लहान नाही लागली तरी कंटाळा आला म्हणून पाणी पितात की नाही बाटली काढून. पाण्याचा कंटाळा येत नाही, मग कथेचा कंटाळा काय यावा? म्हणून अनेक वक्त्यांकडून, अनेकांकडून ऐकावं. आपण वाचावं स्वतः. प्रत्येक वेळेला ऐकायलाच मिळेल असं नाही. आपण स्वतः भागवत काढून बसावं, दासबोध काढून बसावा, ज्ञानेश्वरी गाथा हे शांत बसून ऐकावं. वाचून टाकायचं नाही, रुटीन नाही करायचं. त्याचं अर्थ समजला पाहिजे. त्याचा रुटीनच्या वेळेला रुटीन. आता संहिता वाचायला आपण बसला, इतक्या फास्ट आपण वाचतो कारण
तेवढ्या वेळ आपल्याला कोर्स पूर्ण करायचा असतो. प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजत घेत संध्याकाळ होईल किंवा सकाळी हवनाला दशमस्कंधाचा हवन सुरू आहे, प्रद्युम्न ठाकूर गुरुजी त्याला बसलेत, ते भराभरा मंत्र म्हणून स्वाहा म्हणणार आहेत, कारण त्यांना त्यावेळेला अर्थ समजून घ्यायला वेळ नाही येते. म्हणजे एखादा असा होतं की किती तुमच्या पाठात असलं तरी एखादा अर्थ आडतो, इथं काय घेऊया बरं अर्थ, 2-3 अर्थ दिसतात. म्हणून रुटीनच्या वेळेला रुटीन, पण अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करावा. आणि या प्रेरणा मिळण्याकरता मध्ये मध्ये कथांचं आयोजन करावं आणि आयोजन झालेल्या कथांमध्ये जाऊन बसून सम्मिलित होऊन आपण आपल्या संकल्पना स्वच्छ कराव्यात, धारणा पक्क्या कराव्यात. चला, प्रल्हाद आणि नरसिंहाचा संवाद सुरू होणार आहे. एवढा 7 वर्षाचा छोटा मुलगा, त्याच्याकरता अनंत कोटी ब्रह्मांड नायक विलक्षण रूप घेऊन धारण करून आलेत. विलक्षण वेगळंच रूप, सिंहही आहे आणि नरही आहे. आणि भगवान बोलू लागले. प्रल्हादाला मांडीवर घेतलाय, पलीकडे लक्ष्मीदेवी बसलेले आहेत, समोर पुष्कळ देव ब्रह्मदेवादी देव उपस्थित आहेत हात जोडून. आणि भगवान असे छान बसलेत सिंहासनावरती. आणि प्रभू प्रल्हादाला विचारतात, पहिला शब्द, पहिला श्लोक, प्रल्हादा, मला यायला उशीर झाला का रे? क्षंतव्यापराध हे प्रल्हाद यदि मे विलंबा, मला क्षमा करशील? सिंहाचे पंजे असे जोडले भगवंतानी आणि त्या छोट्या बाळाला हात जोडून सांगितलं, मला यायला उशीर झाला असेल तर मला क्षमा करशील? क्षमा कर नव्हे, यातही क्षमा करशील? रवींद्रनाथ टागोर म्हणत असत, नम्रतेची उंची मोजण्याचं परिमाण अजून निघालेलं नाहीये. किती नम्र व्हावं, किती नम्र व्हावं, किती नम्र व्हावं. ज्ञानोबांची प्रसिद्ध ओवी आहे, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. जितके तुम्ही नम्र होत जाता, म्हणजे आपला मी 0 0 0 मायनस 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 करत इन्फिनिट मायनस करता, तो इतका मायनस होतो, त्या मायनस, त्या कमीपणामुळे तो इतका मोठा होतो की तो विश्वाला पोटात. तेणे कोंडिले अनंता. असा भगवंत माणसाजवळ थोडंसं काही मोठेपण असेल तर लगेच तो फुशारक्या मारतो. थोडंसं कणभर, समर्थ म्हणाले, थोडेफार समजले, थोडेफार समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगाच मेले मी थोर म्हणून. किती मोठी माणसं आहेत जगात. कोण आहे मी? जेवढ्या लवकर मला हे कळेल तेवढ्या लवकर मी आतमध्ये समाधानी होईन. म्हणून ही कथा नेहमी सांगावी, ऐकावी. इतका मोठा परमात्मा एवढ्या छोट्या बाळासमोर हात जोडतो आणि म्हणतो, मला क्षमा करशील? सात वर्षाच्या मुलांना किती अहंकार करावा हो. मी असतो ना तर लगेच फोटो काढून संध्याकाळी इन्स्टाला टाकले असते, स्टेटसला टाकले असते, प्रत्यक्ष भगवान नमस्कार करताना. प्रल्हाद हात जोडतो आणि सांगतो, देवा माझी परीक्षा घेऊ नका. माझ्या सारख्या दैत्यपुत्रासमोर हात जोडून तुम्ही फार अगदी मी कोणीतरी विशेष आहे असं, मला आधीच मी अहंकारी, माझ्या रक्तातच अहंकार आहे, मी दैत्यपुत्र आहे. असं असताना तुम्ही मला नमस्कार करून माझा अहंकार अजून वाढवू नका. देवा माझी परीक्षा घेताय का तुम्ही? प्रल्हाद सांगतो, देवा तुम्हाला कुठं यायचं असतं आणि कुठं जायचं असतं? मला यायला उशीर लागला का असं म्हटलात ना तुम्ही? तुम्ही आलात म्हणजे इथे नव्हतात. त्या गमजा इतरांना शिकवा. मला खात्री आहे तुम्ही माझ्या जवळच आहात सतत. कडेलोट केला माझा,
इतक्यावरून मला ढकलण्यात आलं त्या कड्यावरून, नाम घेऊ नकोस नारायण म्हणून. एवढे एवढे तुकडे झाले असते एखाद्याचे, पण एखादा अलगद फूल पडतं असा मी झेलल्यासारखा खाली पडलो. मला खरचटलं सुद्धा नाही. खरं सांगा देवा, तुम्ही मला झेललत ना. माझ्या अंगावर हत्ती सोडण्यात आले. ते हत्ती धावत धावत माझ्यापर्यंत आले. ज्यांना माणसं मारण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, आणि ते माझ्यापर्यंत आल्यावर सोंड अशी वरती करतात आणि मला नमस्कार करतात. असं लोकांना दिसलं, पण मला देवा माहिती आहे तो नमस्कार मला नव्हता. देवा, तो नमस्कार तुम्हाला होता. तेलाच्या कढईमध्ये मला उकळण्याकरता टाकण्यात आलं. खळखळ खळखळ तेल उकळत होतं. देवा, मला मात्र ते तेल कोमट लागलं. सांगा, त्या तेलाची आणि त्या अग्नीची उष्णता कुणाच्या आज्ञेने कमी झाली होती? देवा, तुम्हाला कुठेही यायचं नसतं, कुठेही जायचं नसतं. सर्वत्र सदा आणि सम तुम्ही आहात. प्रश्न माझा आहे, असे तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक सगुण रूप धारण करून माझ्या पुढे उभे राहिलाय, आणि मला आता तुमची स्तुती करायची आहे. मला शब्द सुचत नाहीये तो. कुठल्या शब्दाने आरंभ करू? कारण मला स्तुतीची सवय नाहीये हो. माझ्या वडिलांनी मला कधी स्तुती करायला शिकवलं नाही. माझ्यावर स्तुतीचे संस्कार झाले नाहीत. देवा, नारदांकडून मी थोडं थोडं ऐकलंय, त्या बळावरती मी स्तुती करणार आहे. मला नाहीये माझ्याजवळ बळ, पण गुरु कृपेच्या बळाने मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. एक, आणि तुम्ही किती मोठे असलात ना देवा, तुमचा प्रभाव किती मोठा असला तरी तुमचा स्वभाव कोमल आहे. देवा, आपण आचरण पाहत नाही, आपण वय पाहत नाही, आपण समोरचा स्तुती करणारा किती शिकलाय हे पाहत नाही. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेन्द्रस्य गा काया किर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम् उपजायाः कमनीय रूपमपिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलैर्न च गुणैर् भक्ति प्रिय श्रीपती. समोरचा काय म्हणतोय तुम्ही बघत नाही, त्याला काय म्हणायचंय ते तुम्ही बघता. तुम्ही पदार्थ खात नाही, त्या पदार्थाच्या मागचा भाव खाता. बरोबर ना देवा? भगवान डोलत राहतात. प्रल्हादा, किती नेमकं बोलतोयस रे. वा वा, याकरताच मला निर्गुणातून सगुणात यायला आवडतं. राजा, खूप 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 प्रसन्न आहे. तुला त्रिभुवनाचं राज्य देऊ का? काय देऊ तुला? तुला काय देऊ सांग? खूप प्रसन्न आहे मी तुझ्यावर, अतिशय प्रसन्न आहे. काय पाहिजे बोल. प्रल्हादाचे हात जोडले गेले आणि तो सांगतो, देवा, द्यायचं असेल तर एक द्या, एक द्या. मला कधी कुणाकडं काही मागायला लागावं अशी इच्छाच होऊ देऊ नका. माझं चित्त निष्काम करा. मला काही नको, व्यवहारातलं काही नको, परमार्थातलं काही नको. कुठल्या लोकामध्ये बुवा, शिवलोकात, विष्णुलोकात तुला जागा देऊ का? नको, काही नको. मला काही नको असं वाटू देत, आणि ते तृप्तीनं वाटू देत, चिडून नव्हे, आनंद. काही नको. असं माझं चित्त बनवा. भगवान म्हणाले, अरे म्हणजे तू मलाच जिंकलंस. ज्याला काही नको असं वाटतं ना, तो फक्त मी आहे. कुठल्या तरी चित्रपटात गीतात आहेत बघा, तुझ्या सारिखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा.
कारण माणसाला काही झालं तरी काहीतरी पाहिजे असं वाटतं. काही नाही तर आमचं कोणाला म्हातारपणी कोणाला काही करायला लागू नये असं तरी वाटतं की नाही. आणि असं वाटतं काय चुकीचं आहे का हे? यामध्ये आपण लोकांच्या विचारापेक्षा आपल्या अहंकाराचा विचार करतो. पण लोक माझ्या करता करतात याचं जे वाईट वाटतं ते लोकांकरता नाही, आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागते. आपण आगती खोकतो म्हणून आपल्याला वाईट वाटत असतं. दिसायला मागणी चांगली दिसली ना तरी सुद्धा ती अहंकाराचं रक्षण करणारी मागणी आहे. म्हणून काही नको तेव्हा, उन्मत्तपणा नको, काही नको मला तुमचं, असं नव्हे. एक तृप्त चित्त, संतुष्ट चित्त, असंही चालेल तसंही चालेल. होता गुरु कृपा भान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. भक्ती वाढला सेवेल, येता प्रपंचाचा झोल, तेथे दिव्यामध्ये तेल आहे आहे नाही नाही. असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, काही मतच नाही असं माझं चित्त बनवा. भगवान म्हणाले बस मला जिंकलंस तू, दिलं मी तुला. इथून पुढे तुझं चित्त निष्काम असेल, बस आता तुझ्या करता काहीतरी मागून घे. देवा एक गोष्ट मला द्या, नाही तर मला निस्पृहतेचा अहंकार होईल ना. निस्पृहतेचा अहंकार फार वाईट आहे. निस्पृहतेची स्पृहा याच्यासारखी वाईट स्पृहा नाही. त्याच्यापेक्षा 100 रुपयाची स्पृहा परवडली. 100 रुपये मिळाले, विषय मिटला. मी निस्पृह आहे असं सगळ्यांनी म्हणा, ही स्पृहा किती वाईट आहे. म्हणून एक मला द्या देवा, माझ्या बाबांचा उद्धार करा. माझ्या वडिलांचा उद्धार करा. ते दैत्य होते, तुम्हाला विरोधी मानत होते, शिक्षेला योग्य होते असंही वाटेल तुम्हाला, पण देवा माझ्या शब्दाकरता त्यांचा उद्धार करा. काही असला तरी मी त्यांचा मुलगा आहे. आणि पुत्र कुणाला म्हणतात? आपल्या पूर्वजांना पूत नावाच्या नरकातून तारतो, पुन्नाम तारते त्रायते, पलीकडे नेतो, म्हणून पुत्र. आपल्या वडिलांचा उद्धार मुलाने केला पाहिजे. मुलाचं वागणं असं असावं की आपल्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा, म्हणजे त्यांनी नाव धन्य करावं, त्यात त्यांचा उद्धार असतो. म्हणून माझ्या बाबांचा उद्धार करा, एवढी तुम्हाला प्रार्थना आहे देवा. ते दैत्य होते, तुमचे शत्रू होते, तुम्हाला म्हणजे तुम्हाला शत्रू मानत होते, एवढी कृपा कराल. भगवान हसले आणि प्रभू म्हणाले, बाळा अरे तुझ्या वडिलांच्या कृपे करता, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरज नाही रे. तुझ्यासारखा सद्भक्त मुलगा ज्या घरात जन्माला आला तिथे आईकडच्या 21 आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या उद्धरतात, असा नियम आहे राजा. श्री भगवान वाच सप्तभी पिता पूत पितृभि सहते अनघ, यत साधो अस्य गृहे जातो भवान वै कुल पावनः. तुझ्यासारखा श्रेष्ठ सत्पुत्र ज्या घरात जन्माला आला, सप्त आणि सप्त सात्विक, असा आई आणि 21 वडिलांच्या पिढ्या उद्धरतात. 42च गुणसूत्र आहेत बरं का, 21 दुनी. समर्थांचा अभंग आहे, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त भरे भक्त तरे तारी, 42 कुळे तयाचे मुळे जगदोद्धार. जगदोद्धार करी सुपुत्र संसारी, येर अनाचारी पापरूपी, पापरूपी नर अभागी जाणावे. म्हणून आपल्या मुलांनी आपला उद्धार करावा असं त्यांना बनवा. त्यांना फक्त पैसे मिळवायला शिकवू नका, त्यांना फक्त स्वार्थ शिकवू नका. त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या भक्तीचा दिवा लावा, प्रकाशित करा भगवंताच्या भक्तीने त्यांचं अंतःकरण. स्वच्छ प्रकाश पडू देत त्यांच्या अंतःकरणात योग्य वयामध्ये.
आज परिस्थिती अशी आहे, असं वाटतं की पैशाने आपण प्रपंच नीट का करतो. प्रपंच कदाचित व्यवस्थित होईल म्हणजे बाहेरच्या वस्तू सगळ्या नीट असतील, पण त्यांची मन नीट नसतील तर पैसा जायला वेळ लागत नाही हो. काही वर्षापूर्वी एक लेख आला होता. खूप प्रयत्नपूर्वक मुलांना शिकवलं. 2 मुलं होती, मुलगी नव्हती, दोन्ही मुलं होती. उच्च शिक्षणाला परदेशात पाठवलं. एक मुलगा अमेरिकेला गेला, एक ऑस्ट्रेलियाला गेला, तिथंच सेटल झाला, तिथेच लग्न झालं त्यांचं. अफाट पैसा मिळवतायत. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते, स्वतःचा फ्लॅट घेतला, मग तिकडून त्यांनी पैसे पाठवले, बंगला बांधला. आणि आता वृद्धत्वाला जेव्हा झुकले आई वडील, त्यावेळेला आई वडिलांनी पत्र पाठवलं की आता तुम्ही इथे या, आम्ही नाही तिथे येऊ शकत, तुम्ही इथे, आता पुरे झाला पैसा. मुलांनी कळवलं नाही येत, येऊ शकत नाही आम्ही, कारण काही असो. आणि अशा स्थितीमध्ये वाट पाहता 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 एका पहाटे दोघांपैकी एक जण मरून गेला. आई मरून गेली. मोठा लेख होता, आपण वाचलाही असेल तो. 1.5-2 दिवस जवळपास ते प्रेत शीतगृहात ठेवावं लागलं आईचं. अमेरिकेचा मुलगा आला, और्ध्वदैहिक झालं, अग्नी दिला आईला. लगेच संध्याकाळच्या विमानाने परत निघाला. वडिलांनी हातात धरला, सांग 8 दिवस तरी थांब, मी कोसळलोय रे, मला कोणी नाहीये, थांब जरा. मुलांनी 50-50 हजाराचे 2 बंडल हातात दिले. सांगितलं बाबा ऍडजस्ट करा. ते म्हणले हे काय? तो म्हणला बाबा तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला म्हणायचो माझा 10वीचा निकाल आहे, माझ्याबरोबर येतं का? तेव्हा तुम्ही 100ची नोट माझ्या हातात ठेवायचात, म्हणायचं ऍडजस्ट कर, रिक्षेने जा, काहीतरी कर. कॉन्व्होकेशन होतं माझ्या कॉलेजमधलं, तेव्हा सुद्धा तुम्ही आला नाही. सतत पैसे 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 मिळवत राहिलात, उत्तर देत नाही मी तुमच्या प्रश्नाला. माझी आज तीच परिस्थिती आहे. डोळ्यातनं पाणी वाहत होतं वडिलांच्या. वडील म्हणाले बाबा रे, ऑस्ट्रेलियाचा मुलगा का नाही आला, तुझा भाऊ का नाही आला? त्यानं सांगितलं आमचं ठरलंय, आईच्या वेळेला मी जा असं तो म्हणाला, बाबांच्या वेळेला तो जाईल. अब्जावधी रुपये, कोट्यावधी रुपये मिळवून जर ही परिस्थिती प्रपंचाची असेल तर काय मिळवला हा प्रश्न आहे ना हो. म्हणून मुलांना जरा धर्मकर्म शिकवा, त्यांना आचमन शिकवा, त्यांना संध्या शिकवा. पूजा करता येत नाही पोरांना, कॉम्प्युटर चालवता येतो, पूजा नाही करता येत. अहो कॉम्प्युटर चालवून एखादी गोष्ट डाउनलोड करणं आणि पूजा करून भगवंताची कृपा डाउनलोड करणं सेम आहे. जसं प्रॉपर पासवर्ड टाकला तर लॅपटॉप ओपन होतो, तसं प्रॉपर आचमन केलं तर देव ओपन होतो. म्हणजे त्या मूर्तीतली क्षमता, डिवाइन पॉवर जी आहे त्यात त्याची पद्धती ठरलेली आहे. न्यास करता आले पाहिजेत, मुद्रा करता आल्या पाहिजेत, बावळटपणा नाही येतो. हे नको का शिकवायला? कुणाची जबाबदारी सांगा? मुलींना कसा कधी हात लावायचा, अंधश्रद्धाच्या वेळेला हात कधी काढायचा, हे शिकवायला पाहिजे की नाही? मला तर हल्ली वाटतं थोडी प्रवचनं कमी करून गावोगावी याचे वर्कशॉप घ्यावेत. आचमन नाही करतात, आचमन मुद्रा माहिती नाही लोकांना. तीर्थमुद्रा करतात, ही तीर्थमुद्रा आहे, तीर्थ घेण्याची मुद्रा. आचमन मुद्रा ही आहे. प्राणायाम नाही करतायत. पूजेतला प्राणायाम किती वेळ करावा तत्सवितुर्वरेण्यम म्हणताना, आणि 7 व्याहृती झाल्यानंतर आपोत ज्योतीच्या वेळेला कधी सोडावं, हे कसं तरी काहीतरी करून चालत नाही हो. नाही, देव भावाचा भुकेला आहे हो ना, पण कर्म नीट पाहिजे ना. भाव हा शब्द किती अवघड आहे माहितीये का? भाव जर असेल तर माणूस जीव द्यायला तयार होतो. प्रॉपर शिका. माझं तळमळ काय आहे, नेमकं शिकून घ्या. संध्या नेमकी शिका. खूप काही करावं लागत नाही, पण नेमक्या त्या गोष्टी आल्या पाहिजेत. शंखमुद्रा येत नाही, घंटामुद्रा माहिती नाही, धेनुमुद्रा माहिती नाही. आणि काय करायचंय असं वाटतं, जर आपल्याला देव ओपन करायचा असेल, सत्यनारायण पूजेत किंवा कुठल्याही पूजेत देवाला ओपन करायचं असेल, जसं कॉम्प्युटर ओपन करतो, विंडोज नाही का, ही विंडो ती विंडो,
ही विंडो क्लोज केली, ती विंडो, तशी त्याची ती विंडो उघडावी असं वाटत असेल तर प्रॉपर कर्म नीट करावं लागतं. आधी ते करावे कर्म, समर्थांची ओवी लक्षात ठेवाली. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाचे पावणे. मला येत नाही हो देवा. भगवान सांगतात, बाळा तुझ्या बाबांचा उद्धार झालाय, काळजी नको करूस, तुला काहीतरी मागून घे. नको देवा, खरंच काही नको. कारण आता जर मी तुमच्याकडे काही मागितलं तर मगाचा पहिला वर दिलाच नाही असं होईल ना. ते भस्मासुरासारखं कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म. थांबा म्हटलं, तुमच्यावर टेस्ट घेतो पहिली, असं होईल देवा. खरंच काही नको. शेवटी भगवंतांनी त्याला शपथ घातली, माझ्या शब्दाकरता माग, आणि त्यानं मागितलं. देवा द्यायचंच असेल तर माझं चित्त एका गोष्टी करता तळमळतंय, ती गोष्ट मला द्या. कुठली तळमळ आहे रे? तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया, देवराया, कल्याण. भगवान चकितच झाले हो. हा 7 वर्षाचा मुलगा जगातल्या सगळ्यांचं कल्याण मागेल, अंदाजच नाही. एवढा छोटा मुलगा जगाचं कल्याण नाही का. 8व्या वर्षी समर्थ म्हणाले, चिंता करीतो विश्वाची. ज्ञानोबा म्हणाले, अवघाची संसार सुखाचा करीत. काय नसतील ही मुलं, आपल्यापेक्षा लहान होती म्हणजे वयाचा विचार केला तर. पण इतक्या लहान वयात यांना जगाच्या कल्याणाची चिंता लागली. ज्ञानोबा सगळं विश्व आपलं घर मानतात हो. हे विश्वाची माझे घर, आपलं उलट आहे, हे घरची माझे. भगवान म्हणाले, अरे बाळा सगळ्यांची चिंता तू काय करतोयस? पिल्लू, अरे कोण कोण किती किती चुकतं, काय काय अपराध करतं, सगळ्यांचं कल्याण कसं शक्य? एखादी केस ठीक आहे, सगळ्यांचं कल्याण शक्य नाही बाबा. तो म्हणला, देवा मला माहिती आहे अपराध करणारी माणसं पुन्हा पुन्हा चुकतात, पण मला देवा सांगा, लोकांच्या मध्ये अपराध करण्याची, पाप करण्याची जास्त क्षमता आहे का तुमच्यात उद्धरण्याची जास्त शक्ती आहे? बोला. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी देवराया, देवराया, कल्याण करी. नाहीतर सांगा मला देवा, चुकल्यानंतर त्याला शिक्षा, हीच जर व्यवस्था असेल तर शेवटी जायचं कुठं आम्ही? त्या सगळ्यांच्या तर्फे मी क्षमा मागतो तुमची देवा. कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी देवराया, देवराया.
भारतीय संतांची मानसिकता आपण लक्षात घ्या. प्रल्हाद असेल, ध्रुव असेल, रामराय असतील, धर्मराज असतील, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नामदेव महाराज असतील, रामदास स्वामी असतील, जगाच्या कल्याणाचा विचार करतात. सर्वेपि सुखिनः सन्तु हा आपला केंद्रीभूत विचार आहे. सगळे सुखात असावेत. म्हणजे किडा मुंगी श्वापद झाडं माकडं सगळं. मला सांगा, एक तरी असा धर्म आहे का? म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे. जे आमच्या देवाला मानत नाहीत त्यांना कापून काढा, काफिर आहेत ते, असं आपण कधी म्हणत नाही. किडामुंगीला सुद्धा जगायचा अधिकार आहे. जसा मला अधिकार आहे या देहामध्ये राहायचा, तसा त्याला अधिकार आहे त्या प्राण्याला. म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे. धर्म श्रेष्ठ काय विचार करा. हिंदू धर्म श्रेष्ठ का? कारण तो जगत कल्याणाचा विचार सांगतो. आपले आदरणीय पंतप्रधान बोलताना परवा म्हणाले बघा की भारत ने विश्व को बुद्ध दिया, युद्ध नाही. हे ऐकलं जर युक्रेननी, ऐकलं जर रशियानी, ऐकलं जर या सगळ्या लोकांनी, तर कल्याण कुणाचं आहे बोला? संपत्ती इथेच राहणार आहे. आपण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ना, हे सगळं इथं पायाभूत सुविधा इथे राहणार आहे. आपल्या बरोबर येणार आहे फक्त आपलं कर्म. हे सांगणारा आपला धर्म आहे. आणि म्हणून प्रल्हाद काही पाठ करून गेला नव्हता घरी नारदांकडून. आम्ही तिथे तो प्रगट झाल्यावर काय बोलू, एका भाषण पाठ करतात ना लोकमान्य टिळक, सगळे फोलपट असतात बघा. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपट उचलणार नाही, आपलं. आणि ही कथा नाहीच आहे त्यांच्या चरित्रात. असा पाठ करून गेला नव्हता तो. उत्स्फूर्तपणे म्हणतो, देवा सगळ्यांचं कल्याण करा. देवाने विचारलं, सगळ्यांचं कल्याण करायचं झालं तर त्यांच्या कर्माचं करू काय? कारण कोण कोण काय काय वागले माहितीये तुला? 11,000 कोटीचं कर्ज घेऊन एक जण भारतातनं पळून गेला. 11,000 कोटी म्हणजे किती शून्य द्यायला लागतील? अरे माणसं पुण्य करताना पाप करतात. देवाला दूध द्यायच्या आधी, दूध काढताना गाईच्या इथे बसतानाच त्या बादलीत थोडं पाणी घालून मग काढतात धार, नंतर टाकायला नको म्हणून. सतत काहीतरी पाप चालूच आहे. मुद्दाम करतो असं नाही, म्हणजे तो टेंडन्सीच झाली आहे. अशी कर्म असतात लोकांची. सगळी कर्म ऍडजस्ट कशी करता येतील? अरे कर्म विपाक सिद्धांताला बाद येईल ना. नरकात कसं काय करा? तो म्हणला, त्यांच्या ऐवजी मी 1000 वर्ष नरकात जाईन, सगळ्यांची कर्म मी भोगीन, पण सगळ्यांचं कल्याण करा. अशी तळमळ पाहिजे. तुम्हाला 20 फुकट देईन नाही, आमच्या पक्षातर्फे 20 फुकट देईन म्हणा ना. म्हणतो का कोणतरी असा? रेवडी कल्चर 1500 रुपये. किती वाईट सवय लावतोय माहितीये का? पण मला काही कशाबद्दल बोलायचं नाहीये. फुकट काय? फुकट म्हणजे देशाविरुद्ध केलेला सगळ्यात वाईट कट आहे. फुकट, देशाविरुद्धचा कट. फुकट ही गोष्ट शक्य आहे का हो? ही खुर्ची फुकट आहे का? कुणीतरी त्याचे पैसे भरलेत की नाही? आणि एकदा का समाजाला तुम्ही फुकटची सवय लावलीत तर समाज फुकट्या होतो. अहो लाख लाख रुपये, 50-50 हजार रुपये नवऱ्याचा पगार घेऊन जी बायको ऐकत नाही, 1500 रुपये घेऊन ऐकेल वे सरकारचं? काय थट्टा लावली आहे? मला भेटले तर मी बोलणार आहे केव्हा तरी. माझं मत आहे ते स्पष्ट आहे, लक्षात घ्या. नाही पण ते लाडली बहीण, कसली लाडली बहीण? 2च गोष्टी फुकट द्या लोकांना. शिक्षण फुकट द्या आणि उपचार, हॉस्पिटल फुकट द्या. बाकी काही फुकट देऊ नका. मग स्वाभिमान जागा होईल. तपसहा सर्वमी साध्यम वेदमंत्र आहे. तपानीच सगळं प्राप्त होतं. आणि तपानी काही प्राप्त होऊ शकतं, म्हणजे कष्टानी. कुठं जाईल देश मला माहिती नाही. कुठलाही पक्ष असो, मला त्याच्याशी घेणं देणं. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, आम्ही आहोत ते भगवंताचे आहोत. मला परवा एकाने प्रश्न विचारला, तुम्ही कुठल्या पक्षाचे? म्हणलं मी पक्षाचा नाही, मी माणसाचा आहे. मला पंख काही आहेत त्या?
असो, मी त्यांच्याऐवजी राहतो ना, यमनच मी त्यांच्याऐवजी तिथे राहतो. भगवान म्हणले, अरे मला काही कळत नाही, मला काही कळत नाही. मन्ये धनाभिजन रूप तपश्रुत ओजस तेज प्रजा प्रभाव बल पौरुष बुद्धी योगा नाराधनायै भवन्ति परमसे पुंसाम भक्त्या तु दोष भगवान गज युथपाय. असे श्लोक आहेत त्याच्या तोंडात. काय अप्रतिम श्लोक आहेत. असा शहाणासारखा बोलणारा, मला काही कळत नाही, हे कळत नाही, आणि एकदम असा बोलायला लागलास की सगळ्यांचं कर्म मी भोगतो, नरकात मी जातो. अरे नरक म्हणजे काही न्यूज चौपाटी नाही, काही भेळेचं इकडं भेळ मिळते, तिकडं पावभाजी मिळते, तिकडं अमुक मिळतंय. अत्यंत दुःख, वेदना किती असतात तुला माहितीये का? 28 प्रकारचे नरक आहेत. नुसते खिळेच टोचले जातात अंगामध्ये. तिथले शरीर वेगळी असतात. शरीरामध्ये खिळे टोचले गेले, त्यानंतर जखमा झाल्यात, त्याच्यावर कडकडीत मिठाचं पाणी मारलं जातं उकळलेलं. चापकाचे फटके मारले जातात. बटाटे किंवा शेंगदाणे भाजतो असं बटाटे उकडतात किंवा शेंगदाणे भाजतात असं आपल्याला तप्त सुरमीमध्ये, तप्त सुरमी नावाचा नरक आहे, असं शेंगदाणे भाजतात तसं तांब्याच्या भूमीत भाजलं जातं. वज्रकंटक शालमरी, पूयोद, रक्षोगण भोजन, कालसूत्र, काय नरकांची नाव आहेत. तुला कल्पना आहे का? नरकात गेला तर तुला वेदना नाही का होणार? तो म्हणला, देवा नरकाचा स्वर्ग बनवीन मी. वय वर्ष 7 प्रल्हादाच. अरे मी नरक बनवलाय, तू स्वर्ग कसा बनवशील? माझ्याजवळ जादू आहे त्याची. तुला कोणी शिकवली ती जादू? नारदांनी शिकवली. नारदांना कोणी शिकवली? तुम्हीच शिकवली. म्हटलात ना बोलता बोलता एकदा, नाहं वसामि वैकुंठे. वैकुंठाचा मी पत्ता देतो, तो फक्त आधार कार्डापुरता आहे. योगिनां हृदयैरवौ, पण मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तिथे भक्तिभावानं माझं प्रवचन, नामस्मरण, गायन चाललं असेल, तिथे मी तिष्ठत उभा राहतो आणि ते ऐकतो. म्हणलात ना तुम्ही. ते म्हणले, मग ते सिद्धांतच आहे, खरंच आहे. ते तिथे नाम सुरू असेल तिथे मी जाऊन उभा राहतो आणि ऐकतो. मग तुम्ही मला सांगा, मी नरकात गेल्यावर नाम घ्यायला स्वतंत्र आहे की नाही? हा म्हणाले, तुला फटके जरी दिले तरी तुझं तोंड काही कोणी बंद करणार नाही, तू नाम घेऊ शकतोस. मग मी तिथे नाम सुरू केलं आणि प्रेमानं नाम, प्रेम सोडून, म्हणजे प्रेम आणि नाम एकत्रच झालंय माझ्या जीवनात गुरूंच्या कृपेनं. मुद्दाम मी काही करतच नाहीये. तेव्हा मी प्रेमानं नामस्मरण करायला लागलो की तुम्हाला तिथे यावं लागेल की नाही? म्हणले, ऑफकोर्स, मराठीतला शब्द. मग तुम्ही येणार म्हणलं तर आम्हाला सगळं वाटेतले रस्ते झाडावे लागतील की नाही? सगळ्या घाण गंदगी आहे तिथे, हाडेडे नाल्याचे किडे रवरवतायत, असं होत आहे ते सगळं तेवढ्या बराकी पुरतं स्वच्छ करावं लागेल की नाही? ते म्हणले, हो. मग तिथे अशा माळा लावाव्या लागतील की नाही? तुम्ही येणार ना, मग चांगल्या प्रकारच्या उदबत्त्या लावाव्या लागतील की नाही? हो म्हणे, मी येणार म्हणलं तर यम सगळी तयारी करणार. होय ना? सांगा मला देवा, झाला की हो स्वर्ग? मी तिथे जाईन, टाळ घेईन फक्त त्या यमाला, मला फक्त टाळ द्या आणि सुरुवात करीन, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण बोला, हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,
विष्णो भगवन् नमस्ते। मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। मला थोडा पाहिजे। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो। प्रल्हाद आपल्याला शिकवतात की भगवंताचा जो भक्त आहे तो कधी चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करत नाही, जाईल तिथे तो ती परिस्थिती निर्माण करतो। स्वर्गात जाण्याची इच्छा करू नका, जाल तिथे स्वर्ग निर्माण करा, ही आपली ताकद आहे। आता मी US मध्ये गेलो होतो तर ख्रिश्चन धर्माचे प्रचारक मी ज्यांच्याकडे उतरलो होतो डेटॉनला, त्यांच्याकडे आले होते। चांगले आहेत, मी त्यांना चहा पाणी वगैरे दिलं, आमच्याशी छान बोलले आणि बोलता बोलता म्हणाले तुम्ही सगळी चांगली माणसं आहात हो, पण तुम्ही नरकात जाणार का? कारण तुम्ही ख्रिश्चन नाही आहे। एकदा बोलले, दोनदा बोलले, तीनदा बोलले, आम्ही ऐकून घेतलं, ठीक आहे असं ते म्हणलं, ठीक आहे। मग तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले आम्ही नरकात जाऊन आम्ही स्वर्ग बनवू शकतो। म्हणलं कसं काय? ही गोष्टच सांगतो तुम्हाला। डोकं खाजवत खाजवत निघून गेले। आपल्या धर्मावर विलक्षण निष्ठा ठेवा, कुठे जाण्याचा विचार करू नका। एकदा गुलाबराव महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला होता, सगळे धर्म सारखे आहेत तर धर्मांतर करायला काय हरकत आहे? ते म्हणले सगळे धर्म जर सारखे आहेत तर धर्मांतर करायची गरजच काय आहे? करायचं तर परफेक्ट करा ना, विचार बरोबर विचार करावा। इतका श्रेष्ठ वैदिक धर्म, अहो वेदप्रणीत आपला धर्म आहे ना, आपले जे विचार आहेत ना ते तुम्ही कुठेही जाऊन बघा, विज्ञानाला ते मान्य आहे। किती वैज्ञानिकांनी म्हटलंय की ॲस्टॉनिशिंग फॅक्ट, द हिंदू रिव्हिलेशन इज ऑल ऑफ रिव्हिलेशन हुज आयडियाज आर परफेक्ट हार्मोनी विथ मॉडर्न सायन्स ॲज इट प्रोक्लेम्स द स्लो अँड ग्रॅज्युअल फॉर्मेशन ऑफ द वर्ल्ड, असं म्हटलंय। थक्क करून टाकणारं सोलीव सत्य विज्ञानामध्ये जे आहे ते वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी आलं म्हणतो तो। बंफेचं आहे वाक्य। तुळस ऑक्सिजन देते, आपल्या आजीला काय शिकली होती काय ती? पण दारात होती की नाही तुळस फुललेली? आता नाच शिकली आहे, तुळस आहे का? केवळ शिक्षणाने आपण शहाणे होत नसतो, आपण सुसंस्कृत झालो की आपण शहाणे होत असतो। संस्कृती टिकवली की आपलं सगळंच टिकतं, आरोग्य टिकतं, देहाचं, मनाचं, वाणीचं, समाजाचं, सगळ्या दृष्टीनं आरोग्य टिकतं। असो, आणि अतिशय आनंद झाला। आणि प्रल्हाद स्तुतीचा अतिशय गोड अध्याय बरं का हा। यानंतर त्रिपुरासुराच्या उद्धाराचा अध्याय येतो। भगवंतानी युक्तीने शंकरांना कसं यश मिळवून दिलं ही कथा येते। त्यानंतर 11वा जो अध्याय आहे हा स्त्रियांना उपदेश आहे। शुकदेवाने केलेला स्त्रियांना उपदेश, सगळा उपदेश आम्हालाच। असं म्हणणारीला एकही उपदेश नाहीये।
काय आहे, पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये निसर्गानं जास्त जबाबदारी कोणावर टाकली बोला? अगदी मुलाला अपत्याला जन्माला घालताना निमित्त फक्त नवऱ्याला केलं आहे, म्हणजे पुरुषाला केलं आहे. आणि स्त्रीला 9 महिने पोटात, त्याला जमेल का 9 महिने? अहो त्याला बाजारातनं हे आणायला सांगतो, तो ह्या हातातलं त्या हातात, त्या हातातलं या हातात 10 वेळा करतोय. निसर्गाने त्याच्यामध्ये काही सद्गुण दिले आहेत. पुरुषाच्या देहामध्ये धाडस दिले, काही महत्त्वाचे गुण दिले आहेत, आणि स्त्रियांमध्ये काही दिले. तर स्त्रियांची जबाबदारी काय आहे, तर तिनं 2 घरांचा उद्धार करायचा आहे. लक्षात घ्या, तिनं आपल्याही घराचा उद्धार करायचा म्हणजे माहेरचा, आणि सासूरवाडीचाही उद्धार करायचा आहे. म्हणजे चांगल्या अर्थानं बोलतोय बरं मी हे. आज फार शिकलेल्या मुलींना सासूनं एवढंच बोललेलं चालत नाही बघा. मगाशीच मी एक लेख वाचला, फार चांगला लेख आहे, मी सगळा लेख तुम्हाला सांगत नाही, की फक्त आयुष्यभर संस्कृत शिकवलेल्या, मराठी शिकवलेल्या एक प्राध्यापिका आहेत. त्या सुनेला फक्त एवढंच म्हणाल्या, खूपच छान झाली आहे ग कढी, पण मी अशी करते. आवडलं नाही तिला, नाराज झाली ती. लगेच मुलांनी येऊन दम दिला, पुन्हा बोलत जाऊ नकोस आईला. हे आई बोलली असते तर चाललं असतं की नाही? जे आई बोलती चालतंय ते सासूनं बोललेलं का चालत नाही? हे इगोज आले कशाला? जनरेशन गॅपमुळं एकमेकांच्या बद्दल अनादर आणि त्यांचं वागणं चुकीचंच आहे असं ठरवण्याची जी मानसिकता होत चालली आहे ना, ती समाजाला घातक आहे. हो, परवा कोणीतरी बोलताना बोललं, स्त्रियांचा म्हणलं एकच प्रॉब्लेम आहे, त्या सून झाल्या ना की त्यांचं सासूशी पटत नाही, सासू झालं की सुनेशी पटत नाही. असं नकोय हे सांगणं चाललंय. कारण स्त्री जेव्हा ठरवते ना, या घराला मी चांगलं करीन, सोन्याचा कळस बसवेन, तेव्हा ती करू शकते. ती सगळ्यांना म्हणून तर आपण मंत्र म्हणताना लग्नामध्ये, साम्राज्ञी श्वशुरे भव. सासूरवाडीला गेल्यावर तू साम्राज्ञी हो म्हणजे काय हो? राणी हो म्हणजे काय? बसून राहा का? नाही, सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर तू जेव, असा त्याचा अर्थ. कुणाला हवं नको बघ, सगळ्यांच्या आवडीनिवडी पहा, कुणाला काय पाहिजे पहा. 1-2-4-8 महिन्याभरात लक्षात येतं कुणाला काय पाहिजे. सासरे भाऊ सकाळी 7-7:15ला चालायला जाऊन आले की त्यांना गरम गरम चहा लागतो, आल्याचा घ्या. अहो छोट्या छोट्या त्यांच्या लकबी सांभाळल्यानं तर ती खरंच साम्राज्ञी होते काही दिवसांनी. मला नाही वेळ, आय हॅव नो टाईम. मग त्यांना तुम्हाला आदर द्यायला वेळ नाही. हा फार महत्वाचा उपदेश, बराच मोठा आहे, मी तो सगळा सांगत बसत नाही. आणि दोन्ही बाजूनी बरं का, त्याने पण त्या बाळाला सांभाळायचे. कारण ते कालच म्हणलो, ती कळी आली आहे परक्या घरातली, तिला फुलवणं आपलं कर्तव्य आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला ते सांभाळलं पाहिजे. आणि याकरता भागवत ऐकलं पाहिजे. हे कुठलाही सिरियलवाला शिकवणार नाही. कशी भांडणं आली, कसं सासूच्या काय काय कारस्थानं आपण करू शकत नाही, ते सिरियलमध्ये बघतो बघा. यानंतर 12वा अध्याय जो आहे तो 4 आश्रम म्हणजे 4 वयोगटांचे 4 धर्म. वयोगटांचे धर्म आहेत 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75, 76 ते 100 असे 4 वयोगट पाडलेत आपल्या पूर्वजांनी. 100 वर्ष आपण जगणार असं गृहीत धरलंय त्यांनी. मग 1 ते 25 मध्ये तुम्ही काय मिळवा? पहिले म्हणजे शरीर संपत्ती मिळवा, मस्त तब्येत असली पाहिजे. दुसरं, माझा जगाला उपयोग असण्याकरता काहीतरी चांगली विद्या मिळवा. पण ज्याचा उपयोग नाही ना, काही उपयोग नाही, त्याला पंतप्रधान होऊ देऊ का आपण? सांगा ना. त्याला काहीतरी काही येतं का? नुसतं 2 दिवस जाऊन असं असं बघत ते पान, असं नसतं. ते झोपडीत जेवायला गेलं असं नसतं, झापडीत असं वाटतं मला. माझा यूज पाहिजे काहीतरी. मला जर इथनं उतरवला, मी प्रवचन नाही करत आहे, दुसरं मला काय येतं? करता आलं पाहिजे ना काहीतरी. माझा यूज काय? 1 ते 25 मध्ये विचार केला पाहिजे. आणि भरपूर चांगलं आपल्याला आठवत असेल, पूर्वी श्रीमंत लोक हेलिकॉप्टरमधनं रेकॉर्डिंग करत असतात. आपण जे करताय ना आत्ता, हेलिकॉप्टरमधनं असं वरून असं. ते आता ते ड्रोन आल्यापासून हेलिकॉप्टरवाल्याची नोकरी गेली आणि ह्याची पण नोकरी गेली. ते वर जाऊन कॅमेरामनची गेलं की नाही.
अपडेट व्हा, अपग्रेड व्हा. हळूहळू हळू हे सगळं मागे पडणार आहे. मला काय येतं 1 ते 25 मध्ये हा विचार केला पाहिजे. त्यानंतर 26 ते 50 मध्ये छान प्रपंच करा, असं व्यास शुकदेव सांगतात. प्रपंच नेटका करा, रडत प्रपंच करू नका. 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. पहिली गोष्ट, विषयांचं सेवन धर्म्य उचित पद्धतीने करा, म्हणजे आपोआप उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षयमामृतात आपोआपच तृप्ती येते. नको वाटतं आता मला. छान भूक लागते ना, मग छान लाडू खा. ज्यांनी तारुण्यात भरपूर लाडू खाल्लेत ना, त्यांना म्हातारपणी लाडू वाटतात असं वाटत नाही. उलट विचारायला सुनबाई येते, लाडू केले आजोबा देऊ का, उरला तर द्या, मी भरपूर खाल्लेले आहेत, असं म्हणता आलं पाहिजे. नाही तेव्हा करता तारुण्यात फार उपास करू नका, ही बायको मिळावी, हा नवरा मिळावा म्हणून इतके उपास करतात. नंतर ते इतकं श्रद्धाच उडते. हो, कळतंय का बघा मी काय म्हणतोय. एन्जॉय करा, नुसतं एन्जॉयमेंट नाहीये. उरलेल्या 3 आश्रमांना आधार द्या. शिकणाऱ्या मुलांच्या पाठीशी कोण उभं राहिलं पाहिजे? प्रापंचिकानं उभं राहिलं. गृहस्थान से वानप्रस्थे त्यांना कोणी सांभाळलं पाहिजे. संन्याशांनी अग्नीला हात लावायचा नसतो, त्यांना कोणी भिक्षा वाढली पाहिजे. म्हणून असा छान प्रपंच असावा. गृहस्थाश्रम हा आपल्या 4 आश्रमांचा कणा आहे बरं का. पण इथेच चांगली मुलं जन्माला येतात ना. समर्थ रामदास स्वामी संन्यासाच्या पोटी आलेत का? गृहस्थाश्रम स्वीकार करावा लागतो. मग गृहस्थाश्रमाच्याच चांगली चांगली सत्पुरुष जन्माला येतात ना. ज्ञानोबा तुकोबा हे गृहस्थांच्याच पोटी जन्माला आले की नाही? गृहस्थाश्रमानी म्हणजे ज्यांच्याजवळ 2 पैसे आहेत, चांगला नेटका प्रपंच आहे, त्यांनी अशा धर्माच्या कार्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, धर्मकर्माच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे सांगितलं. वानप्रस्थ याचा अर्थ त्यांनी सांगितला, वनामध्ये प्रस्थान ठेवणे. खूप सविस्तर आहे, मी हे सगळं सांगतच बसत नाहीये. वनामध्ये प्रस्थान ठेवणे म्हणजे वनात जायचं नाहीये. पूर्वी माणसं कायमची वनात जात असत, पण आता त्यांनी कलियुगात वेगळं सांगितलंय, मध्ये मध्ये वनात जाणे. वनात बरोबर 3 वाजता चहा मिळतो का दुपारी? नाही. म्हणजे कशीही व्यवस्था असेल तरी थांब चालणे. एकदा का मनुष्य रिटायर झाला की त्याच्या हवं नको कमी झालं पाहिजे. असंच पाहिजे, तसंच नको. नको आता तुमचा उपयोग संपलाय, चला बाजूला बसा. मग त्याची तयारी करायला पाहिजे वनामध्ये जाणं. म्हणजे माझा बाकी प्रपंचाला उपयोग असू देत, पण वनामध्ये गेल्यानंतर मनुष्य व्यवस्थेचा विचार करत नाही, आहे त्यात ऍडजस्ट करतो. एक महत्वाचं सांगतात ते की विशिष्ट वयानंतर आपल्याला या जगामध्ये असं पाहिजे तसं नको, हा जो हट्ट तारुण्यात असतो तो कमी झाला पाहिजे. एक उदाहरण मी नेहमी त्याला देतो घड्याळाचं. घड्याळाचं काय असतं? घड्याळाच्या आवाजाला काय म्हणतात? घड्याळाची टिक टिक, बरोबर आहे. आणि घड्याळ बरोबर चाललं असलं की टिक टिक होते, होय की नाही? तसं आपलं चित्तरूपी घड्याळ जेव्हा कुठल्याही परिस्थितीत ठीक 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 ठीक, सुनबाई कशी ठीक, मुलगा कसा ठीक, नातू कसा ठीक, तुम्ही ठीक 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 ठीक, ते घड्याळ बरोबर. आणि बंद पडलेलं घड्याळ थोडासा सेल असेल तर किट 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 किट, सेंकन काढा पुढे सरकतच नाही. तर आपण जीवनात किटकिट करू नये, ठीक 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 असावं, हे वानप्रस्थात सांगितलं. आणि संन्यास याचा अर्थ प्रत्यक्ष कपडे नेसून संन्यास घ्या असं नाही म्हणायचं. त्यांना जमलं तर करा. त्यांनी संन्यासाचे धर्म इतके अवघड सांगितले. हो, संन्यासानी बघावं म्हणले. काय म्हणाले शुकदेव? संन्यासानी गावाकडे बघायचं, असं लांब राहतोय तो, गावाच्या बाहेर राहतोय झोपडीत. धूर शांत झालाय का बघायचं. धूर जर शांत झाला असला म्हणजे स्वयंपाक संपलाय आता, लोकांची जेवणं झाली आहेत, तोपर्यंत धूर येत राहतो ना. लोकांची जेवणं झाली आहेत, मग त्याने भिक्षेला बाहेर पडायचं आणि म्हणायचं उरलं असलं तर काही द्या. ते घ्यायचं, घेऊन घरी यायचं. घरी म्हणजे तिथे नदीच्या इथे, आणि 24 वेळा ते बुडवायचं पाण्यामध्ये. त्याने घृतकल्ल्या मधुकल्ल्या हाणायचं नाही आहे. 24 वेळा जेव्हा असं त्यावेळेला मी जेव्हा हे गुरुजींचं रेकॉर्डिंग ऐकत होतो, तेव्हा मुळा मुठा नदीवरनं माझी गाडी क्रॉस होत होती.
वरनं पाणी बघितलं, हे काळं कुट्ट पाणी, ह्याच्यात जर 24 वेळा ते बुडवलं. पण त्यांनी सांगितलेलं अवघड आहे, सगळं खूप अवघड आहे. त्यातला अर्थ काय की त्याचा भार होता कामा नये संन्यासाचा. आज दुर्दैवानं संन्यास आम्हाला आधी वाडा म्हणतात. ते मला टीका करायचा अधिकार नाही बरं, मी इथं बसलोय म्हणून बोलतो. इथून असलो की मी संन्यासाच्या पायाशी भेटणार आहे. तो काल संन्यास घेतला असला तरी मला आदर आहे त्या सगळ्याबद्दल. पण जर घ्यायचा असेल तर आपण घेतला तर दंभ नको आहे आपल्याला, याचे सांगणं कर्तव्य आहे ना, म्हणून मी बोलतोय. यानंतर पुढचा अध्याय जो आहे तो साधक आणि सिद्धांचा धर्म, नंतर गृहस्थ धर्म, 15वा अध्याय मोक्ष धर्म सांगून आमचे शुकदेवजी महाराज थांबतात. यानंतर 8वा स्कंद सुरू होतो. 8व्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायामध्ये मनूंचं वर्णन येतं. 4 मनू, त्या मनूंच्या तपश्चर्या. आणि दुसरा जो अध्याय आहे तो गजेंद्र मोक्षाचा अध्याय आहे. इंद्रद्युम्न नावाचा राजा अगस्तींच्या शापामुळं गजेंद्र म्हणजे हत्ती झाला आणि त्यांना उशाप मिळाला त्याला की ते सगळी कथा सांगत बसत नाही, तर मग समुद्र मंथनाला न्याय देता येत नाही. त्याला उशाप मिळाला होता. काही कारणाने अगस्तींचा गैरसमज झाला आणि त्याला ते म्हटले जा, सगळं चांगलं चाललंय म्हणून उन्मत्त झाला. उन्मत्त असा हत्ती हो. त्याला कळलं नाही, तो ध्यानाला बसला होता. तो म्हणला महाराज कशाला मला ध्यानात उतरवलं. तो म्हणला कशाला मला तुम्ही शाप दिलात. ते म्हटले तू उन्मत्त आहेस. नाही म्हणला महाराज, मी ध्यानाला बसलो होतो, समाधी लागली होती माझी, तुम्ही आलेलं मला कळलं नाही. खरं बोलतोयस का काय. हो म्हणला खरं बोलतोय मी. अरे बापरे म्हणले, मी जरा गडबड केली तुला शाप द्यायला. थांब 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 उशाप देतो. परत उशाप दिला त्याला. काय उशाप दिला की बाबा रे तू गजेंद्र होशील म्हणजे हत्ती होशील, पण तरी तुझा उद्धार त्या गजेंद्राच्या देहामध्ये होईल. माणसाच्या देहाशिवाय उद्धार होत नाही. आत्मज्ञान फक्त माणसाच्या देहामध्ये होऊ शकतं, किंवा कुठली मुक्ती जी आहे ती ह्या देहामध्ये मिळू शकते. बाकी कुठल्याही देहामध्ये पुण्य पाप नसतं. पण तुझ्याकरता स्पेशल मी वर देतो. तिथे एक संकट तुझ्यावर असं येईल आणि आत्ता केलेल्या भक्तीमुळं तुला भगवंताची आठवण होईल आणि भगवान तुला वाचवायला येतील आणि तेव्हा तुझा उद्धार करतील. तुला स्वरूपता नावाची मुक्ती देतील. जा. असं झालं. आणि मग तो हत्ती झाला. कुठे आहे प्रसंग घडलाय हा राजस्थानमध्ये घडलेला प्रसंग आहे. त्रिकुटाचल नावाचा पर्वत आहे ना राजस्थानामध्ये. पुष्कर सरोवर वगैरे. अजमेर दर्गा माहीत असेल बघा. पुष्कर सरोवर माहीत नसतं लोकांना, पण हे माहिती असतं. नाही तुम्हाला माहीत नाही असं नव्हे, पण माहीत नसेल तर माहीत करून घ्या. माहीत असेल तर भाग्यवान आहात तुम्ही. पुष्कर सरोवर तिथे हा एकदा संकटात सापडले सगळे लोक आणि नदीमध्ये गेले, म्हणजे त्या पुष्कर सरोवरामध्ये गेले आणि भरपूर पाणी प्याले. दुष्काळात सापडले होते, लांब कुठेतरी जंगलात होते. तिथनं धावत धावत आले. सगळे हत्ती उतरले, सगळेच प्राणी उतरले, पाणी भरपूर प्याले. आता सगळे बाहेर निघाले. हा एकदा एक चक्कर मारत होता. लांब असा एक 10-20 फुटी असा मोठा मगर होतो. नक्र म्हणतात त्याला. नक्र. भयंकर झपडा त्याचा, असे दात. त्याने याचा पाय धरला आणि सोडायला तयार नाहीये. 1 दिवस 2 दिवस नव्हे, महिना युद्ध झालंय त्याचं. इतकी ताकद अफाट होती. अफाट म्हणजे काय, त्याला मर्यादाच नाही. सत्वान व्याकुलयन तटान विदलयत म्हटलंय. जर त्यांनी एखाद्या तटाला, एखाद्या डोंगराला असं सोंडनं ठक असं केलं तर अख्खेच्या अख्खे ते कडे कोसळायचे. एखादं 4-5 लोकांच्या मिठीमध्ये न मावणार असं वडाचं झाड त्यांनी सोंडेमध्ये धरून असं उपटलं, वर टाकलं, फेकलं आकाशात, तर परत यायला महिना लागायचा ते झाड. अशी ताकद होती. पण किती ताकद असली, किती ताकद असली तरी सुद्धा एक निश्चित हे होतं की पाण्यामध्ये मगरी समोर कोणाचं काही चालत नाही. नक्रम स्वस्थानम आसाद्य गजेंद्रमपि कर्षती सएव प्रच्युत स्थानात शूनापि परिभूयते म्हटलंय. मगर बाहेर आली तर तिला कुत्र उलट करून फाडू शकतो, पण हत्ती सुद्धा त्यात ओढला जातो पाण्यामध्ये. पाणी हे बळ आहे त्याचं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, ते हत्ती हत्तीने बघतायत आपला मालक असा एकदम ताकदवान होता, सगळ्यांना आधार वाटायचा. आता काय करावं. कोणी सफरचंद आणून टाकली, मग ती तरंगतायत, मग तो खातोय, पुन्हा युद्ध करतोय, थोडं पाणी पितोय, युद्ध करतोय. असं होता 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 हा खंगत चालला.
रक्त कमी होत चाललं, रक्ताळलं पाणी सगळं तिथं, रक्तबंबाळ झाला तो पाय त्याचे. आणि आता त्या हत्तींच्या लक्षात आलं आणि हत्तीणींच्या याचा काही उपयोग नाही. भैरवी आहे. उपयोग नाही कळल्याबरोबर त्याच्या जवळचेच त्याचा द्वेष मत्सर करणारे, त्याच्या मोठेपणाचा द्वेष करणारे, मोठेपणामुळे न बोलणारे असे ते सगळे लोक निघून गेले. हो, जाताना धक्का मारून गेले. कॅन्सरचा पेशंट, जाऊ दे मरू दे. आणि आता हा विचार करतो की माझं कोण आहे, माझं कोण आहे. मृत्यू समोर दिसतोय, सगळा तीर मोकळा झालाय, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. बायको म्हणून, मित्र म्हणून, मुलं म्हणून, अमुक म्हणून या सगळ्यांना मी इतकंच पोचलं, पण आता माझा उपयोग नाही. एका मर्यादित वेळेपर्यंत यांनी वाट पाहिली, आता माझा उपयोग नाही, निघून गेले. मी विचार करायला पाहिजे होता केव्हा तरी मला मरण येणार आहे. एक उर्दू कव्वाली आहे, हिंदी सारखी थोडी, आपण ऐकली असेल, फार मला ती आवडते. छोट्या मुलांनी म्हटली ती. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना एक खेमटा है. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के साँचे में ढलना पड़ेगा, गम के साँचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादान, वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, न एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम न आएगी दौलत ना ताकत, काम आएगी ना दौलत ना ताकत. छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा, तुझको बाहर निकलना पड़ेगा. ही चिंता लागली पाहिजे, याच्यासाठी कथानक आहे हे. केव्हा तरी अशी चिंता लागली पाहिजे, अरे यार खरंच आहे हो, सगळं चांगलं चाललंय तोपर्यंत चार लोक माझ्या भोवती जमतील, वा 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 म्हणतील. जेव्हा असा एखादा आजार होईल तेव्हा मी माझ्याजवळ कोण असेल? घरातले तरी असतील, घरातले तरी माझ्याजवळ राहतील का? विचार करून ठेवायचा. असं व्हायलाच पाहिजे असं नाहीये, नाही झालं तर नाही झालं, चांगलं मरण आलं तर चांगलं आलं. पण मरणाच्या वेळेला सुद्धा आपल्याला अगतिकतेनं कोण बाहेर काढू शकतो? मरणाच्या जो पलीकडे आहे तोच ना. आपण ते गाणं ऐकलंय, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला पथ आचरतील, असेच वारे पुन्हा वाहतील, होईल का त्यात अंतराय? सखे सोय रे डोळे पुसतील, सखे सोय रे डोळे पुसतील, फिरून आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. अशा जगास्तव काय रडावे, मोही कुणाच्या का गुंतावे.
गंभीरतेनं विचार करून ठेवावा याचा. की थोडं मी प्रवचन करतोय, जरा बऱ्यापैकी गाणं म्हणायचा प्रयत्न करतोय, 4 लोक जमणार आहेत, पण जेव्हा यातलं काही होणार नाही, मला उठताही येणार नाही, बसताही येणार नाही, अशी अवस्था असेल, घरातले लोक सुद्धा काचेतनच ICUत असताना असं करतील, तेव्हा कोण असेल माझ्या डोक्याशी सांगा. तेव्हा फक्त माझे सद्गुरू माझ्या डोक्याशी बसतील, प्रेमानं डोक्यावरून हात फिरवतील आणि म्हणतील, बाळा काळजी करू नकोस, तुला होत होतं तोपर्यंत तू माझं केलंयस ना, आता माझी बारी आहे. भगवंता करता आणि सद्गुरूंता करता केलेलं काम कधी वाया जात नाही, हे वाक्य लक्षात ठेव. प्रपंचात लोक प्रेम करणार नाहीत असं त्यांना सांगायचं नाहीये, प्रेम असलं तरी ते काही करू शकणार नाहीत हे सांगायचंय. कोरोना काळात पाहिलंय ना आपण, प्रेम आहे म्हणजे काय करतील, चांगलं हॉस्पिटल, चांगले डॉक्टर, चांगली औषधं, कर्जात जातील पण तुम्हाला औषधोपचार करतील. अजून काय करतील, मेलो, चांगला फोटो, प्लास्टिकचा हार, रोज बदलायला नको म्हणून. अजून काय करू शकतील ते? जे स्वतः मृत्यूनी बांधलेले आहेत ते तुम्हाला मृत्यूपासून सोडवतील का? आणि असा तो प्रार्थना करतोय, आता माझं कोण आहे? आणि इथेच लोक आहे, कठीण समय येता कोण कामासी येतो. सगळेच्या सगळे हत्ती निघून गेलेत, तो तीर रात्रंदिवस पाहतोय, कोणी नाही आहे. आता काय करू? आता त्यानं हातपाय मारणं सोडून दिलं, पोहणं सोडून दिलं आणि तळमळीनं हाक मारली की भगवंताला. कशामुळं हाक मारली? अगस्तींच्या उशापामुळं. अगस्तींनी दिलेला जो उशाप आहे, संकटात देव आठवतो, हे फार रॅन्डम सेंटेन्स आहे, हा अत्यंत मोघम वाक्य आहे. संकटात देव आठवायला सुद्धा भाग्य लागतं, सद्गुरूंची संतांची कृपा लागते. संकटात ज्याच्यामुळे संकट आलं तो आठवतो. सगळं चांगलं चाललं होतं माझं, पण ती मेली, ती आठवते किंवा तो आठवतो. देव नाही आठवत. देव आठवायला गुरुजींची कृपा लागते. आता त्याला आठवला भगवंत आणि सांगतो, देवा नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी. हरी जो तापाते उचलून कृपा सिंधू लहरी. हरी वाटे काळा करीस विपती मृत्यू भुजगा. काळावरती मात करून जो कोण असेल, जगाचा जो ऐसा धनी कवण तो पाव मजगा. आठवलं त्याला गेल्या जन्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण आणि तळमळीनं हाक मारली, देवा हे वैकुंठनाथा, हे लक्ष्मी प्राणसंजीवना, लवकर धावा धावा धावा, मला हा नक्र, मला ही मगर ओढती आहे, धावा लवकर धावा. नाही आला भगवंत. आणि त्याच्या मनामध्ये जे संशय आले या प्रसंगामध्ये, त्याच्याकरता मोरोपंतांनी एक छान पद्य लिहिलंय, संशय पद्य रत्नमाला हे त्याचं नाव आहे. काय काय मनात आलं त्याच्या, सगळं सांगत बसत नाही. पहिल्यांदा त्याच्या मनात आलं की देवा मी हाक मारल्यावर तुम्ही निघाला होतात, पण इतक्यात लक्ष्मी देवी आल्या आणि कुठे निघालात असं विचारलं म्हणून थांबलात का? उठता बहुत्वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी. पुसती झाली नेणो पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी. देवा थांबलात का? का? किंवा नारद आला, तुम्ही निघालात इतक्यात नारद आले आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं आणि तुम्हाला कीर्तन फार आवडतं म्हणून थांबलात का? किंवा असं झालं का? किंवा दुर्दैव माझे प्रभूच्या मार्गात आडवे पडले. पूर्व माझं काही कर्म वाईट वागलो होतं, मी ते सगळं कर्म माझं वाईट वागलोय, ते तुझ्या येण्यामध्ये आडवं पडलं का रे? अगदी तुमच्याजवळ चांगल्या प्रकारची गाडी असली तरी वाटेत जर मोठं झाड पडलं तर ट्रॅफिक जाम होतो की नाही? किंवा असं झालं का देवा माझ्या प्रार्थनेत काही चुकतंय का रे? किंवा चुकते काही स्तवनी तेणेची मागुता बससी.
माझ्याकडनं काही चुकतंय का देवा? किंवा असं झालं का, मी निघालो, इतक्यात हाक मारली तू यमधर्माला, यमधर्मा त्या गजेंद्राची वही दाखव रे जरा, हिशोब त्याचा, की कळवा या कर्मे धर्मे तुझ दाविली असेल वही. मी जे वागलो ना पूर्वी ते कर्म बघितल्या, जाऊ दे मरू देत, त्याला काय व्हायचं ते होऊ देत त्याचं, म्हणून थांबलास का देवा? इतके सुंदर आहे हे रंगवा आहे. मला असं वाटतं की एक एक प्रसंग असा रंगवला गेला पाहिजे, म्हणजे त्याचं जे फिलिंग आहे ते येतं. तो कसा असेल तडफडतोय, आणि शेवटी सांगतो देवा, तू सागर करुणेचा देवा, तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचुनी तराते दिनमुख पसरून काय मागावे. आणि तळमळीने हाक मारली आणि संपला. आशा संपली. आता नाका तोंडात पाणी जायला लागलं, हात पाय आता हलवता हलवता त्याची क्षमता संपली. आता मरतो. आणि मरायच्या वेळेला त्यानं विचार केला, तू नाही आला ही तुझी बाजू झाली, पण मी मरता मरता तुझी पूजा केली नाही, असं होऊ नये. म्हणून देवा, मी मरावा असं तुला वाटतंय ना, ठीक आहे, जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी. आणि त्यांनी ती सोंड एकदा त्या पाण्यावरून फिरवली आणि एक कमळ मिळालं त्याला. सोनेरी अशी कमळं होती असं वर्णन आहे तिथे. एक कमळ तोडलं आणि सांगितलं, देवा हे घे, हा तू नाही आला मला वाचवलं, ही तुझी बाजू झाली, पण मी तुझी पूजा केली पाहिजे ना, त्याला अनन्यता म्हणतात. ज्या क्षणाला त्यांनी ते कमळ टाकलं आणि डाय विल बी डन, येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं पहिलं वाक्य, शेवटचं वाक्य आहे. याच्यानंतर तो काही बोलला नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. ज्या क्षणाला त्यानं ते वरती टाकलं, हो ते कमळ वरती निघालं. कमळ वरती निघालं. कमळ वरती. अहो नरेंद्र असो, देवेंद्र असो, नाही तर इथे गजेंद्र असो, कमळ आहे म्हणल्यानंतर जिंकणारच, प्रश्नच नाही. अहो ते कमळ परत फिरलं. त्याच्या आधी भगवंत आले. प्रत्येकाने इथे लिहिलंय, हो समर्थाने लिहिलंय, तुकोबाने लिहिलंय, कबीराने तर लिहिलंय. लक्ष्मीने विचारलं, कुठे निघालात? प्रत्येक लक्ष्मी विचारतेच विष्णूला, कुठे निघा? तो बोलना था, हाथी को बचाने चले हैं, हाथी को बचाने चले हैं, ऐसा बोलना था. हा कहे जगह पे, थी कहे गजराज के यहाँ. काय स्पीड आहे हो. हा थी पोचले. तुकाराम महाराजांनी अजून गंमतच केली. यांनी हाक मार, इकडून हाक आणि तिकडून भगवंत बरोबरच निघाले. हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी. हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी, धावुनिया बंध तोडी. हा केसरशी घाली उडी, केसराशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी. हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी. हा केसरशी घाली उडी, धावुनिया बंध तोडी, बंध तोडी, बंध तोडी. हा केसरशी वेगानं निघाले. वाजले की आमची चाल आहे बरं का ही, ती त्यांनी चोरली आहे, ती नाही वापरली मी. आमची हजारो वर्षाची कटिबंधाची कटाबाची चाल आहे हो ही. सगळे नारद वेरद या चालीत म्हणायचे पूर्वीपासून. असो, हाके सरशी घाली उडी, हाके बरोबर उडी मारली. इतक्या वेगानं आले आणि वरून येताना गरुड येतो, फडतकारे फड 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 आवाज आला
आणि त्यांनी हातातल्या चक्राला सांगितलं, जा रे त्या नकराचं मुख वक्र करून टाक. चक्राने नकराचं मुख वक्र करून टाक, म्हणजे एक जॉ त्याची फाडून टाक. जॉज असतात ना त्या दोन, असं ट्रर करून ते गेलं आणि पाण्यामध्ये जाऊन त्यांनी त्या नकराचा एक जबडा तोडून टाकला. त्यावर हत्ती मोकळा झाला. लंगडत 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 बाहेर आला, पोहत पोहत बाहेर आला आणि सुटलो बाबा, सुटलो बाबा प्रवचनात, आपलं सुटलो बाबा संकटात. इतका आनंद झाला. भगवान आले आणि त्याच्या त्या सोंडेवरून डोक्यावरून असा हात फिरवू लागले. बाबा रे, किती संकटात माझा स्मरण केलंस रे. अहो एका क्षणात त्याच्या जखमाही बऱ्या झाल्या. भगवंत असं हॉस्पिटल आहे, सगळं बरं करतो. जब जान की नाथ सहाय्य करे तब कौन बिगाड करे, राहू केतु की नाही गम्यता संग शनैश्चर हो. आपल्याला वाटतं आपल्याला औषधांनी बरं वाटलं, नारायणाला वाटलं म्हणून औषधी जान्हवी तोयम वैद्यो नारायण वारी म्हटलंय. ते घेऊ नका असा अर्थ नव्हे, मध्य साधायचा. पण खरं म्हटलं तर सिद्धांत आहे. औषधाने जर मनुष्य जिवंत राहत असतात, आज सगळे डॉक्टरांच्या आजोबा जिवंत असते की नाही आज, पण जोबा असं नसतं. तुम्ही फक्त ते ॲडजस्ट करता. असं मला तर त्यात जायचं नाहीये. भगवंतानी स्पर्श केल्यावर एकदम त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या आणि तो सोंडेनं असं भगवंताला लाड करू लागला, प्रेम करू लागला भगवंताना. भगवान म्हणले परत घरी जायचंय. म्हणलं अजिबात इच्छा नाहीये, कळलं मला काय ते कोरोनात तुमच्यावर येतो, पण तुला हा देह येऊन घेऊन येता येणार नाही. मग काय करावं लागेल, माझ्यासारखा देह देऊ तुला. तो म्हणलं शक्य असेल तर द्या. त्यांनी स्पर्श केल्याबरोबर त्यातनं तो इंद्रद्युम्नाचा जीव बाहेर पडला, म्हणजे जिओचं कार्ड बाहेर काढलं त्यांनी नवीन आपल्यासारखा. त्याच्यात ते कार्ड लगेच ऍक्टिव्हेट केलं. जीव कार्ड आणि मोबाईल सर काय लक्षात घ्यायला अगदी. आणि मग त्याला डबल सीट घेतला त्या गरुडावर आणि 2 विष्णू निघाले वरती, असं वर्णन आहे. 2 विष्णू इतक्यात पाठीमागून हाक आली, ओ माळवाले, ओ मुकुटवाले, पितांबर. भगवान म्हणले ही टिंगल कोण करते म्हणून बघताय. तो नकर तडफडणारा वाळूमध्ये आला होता, तडफडत तडफडत असा 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 करत, कॅटवॉक करत. असंच येतं की नाही, बघितलं असेल तुम्ही ते, असं असं चालत येतो तो, तसा आला आणि तो रक्त गळतंय एका जवातनं, तरी मुकुटवाले माळवाले असं टिंगल करतोय. भगवान म्हणले काय रे, अशी माझी नाव घेतोस, माझ्या भक्ताला तू त्रास दिलेला आहेस. तो म्हणला देवा आधी आवाज हळू करा. देवाला म्हणतो का रे असं का. हे बघा तुम्ही त्याच्या उद्धाराला फक्त निमित्त आहात, कारणीभूत मी आहे. कसं काय रे बाबा, त्यांनी तुम्हाला हाक कधी मारली. म्हटलं तू पाय धरल्यावर. मी पाय धरला नसता तर हाक मारली असती का. म्हटले नसती मारली. म्हणजे त्याच्या उद्धाराला कारणीभूत कोण आहे. म्हटले तूच आहेस, पण कशाला पाय धरलास. तो म्हणला मी प्रवचन कीर्तनाला नेहमी जातो, मी त्याचा ऐकलं होतं आपला उद्धार व्हावा वाटत असेल तर संतांचे भक्तांचे पाय धरावेत. भगवान म्हणले असे भक्त आटपतच आणला होतास तू. खूप गंमतशीर संवाद आहे. पण भगवंताच्या लक्षात आलं माझ्याशी इतक्या वेळ ज्यार्थी आर्ग्युमेंट करू शकतो त्यार्थी हा पुण्यवान जीव आहे. माझं नख कोणाला दिसत नाही, नखाच्या नख दृष्टीला पडत नाही, माझ्याशी इतका वाद घालतोय कोण आहे बरं हा. आणि लक्षात आलं हे दोघं मित्र होते अहो लोकसभे संस्थेकडचे. म्हणजे नंतर त्यांनी पार्ट्या बदलल्या. दोघंही उत्तम गायक होते. एक हा नावाचा गायक होता. इथलं भागवतातलं सांगतोय बरं, काही मी भागवताच्या आजूबाजूचंही सांगतो काही वेळ रसभरीत होण्यापर्यंत. हे भागवतातलं आहे. हा नावाचा गंधर्व हा होता, हु नावाचा गंधर्व तो होता. म्हणजे गाताना हु हा जास्त गात असणार ते नाही का. एकदा पु ल देशपांड्यांनी वसंतरावांची मुलाखत घेतली होती, युट्यूबवर होती, मला आता माहित नाही सध्या आहे की नाही. ते म्हणले नाना नाना आणि लाला लाला हे आमच्या गायकांचे मित्र असतात. काही आठवलं नाही की आम्ही ला 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 आठवलं नाही की आम्ही हे म्हणतो म्हणले. किंवा पूर्वीचे आपण गायक ऐकले असतील, एक 50 वर्षापूर्वी 70 वर्ष य जास्त वापरायचे.
या 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 य वापरायचं. तसं हा हा नावाचा आणि हुहू नावाचा गंधर्व, आणि त्याची आज उद्धाराची तारीख होती. त्याला हुहूला शाप होता ब्रह्मदेवाचा, आणि त्या त्याच्यामध्ये शापामध्ये उशाप असा होता की जेव्हा त्या हाचा उद्धार करायला भगवंत येतील तेव्हा तुझा दयेचा अर्ज पुढे टाक, तुझाही उद्धार होईल. आणि विशेष म्हणजे त्याचाही उद्धार केला भगवंतानी असं सांगितलं. म्हणजे त्या दोघांना विष्णू रूप दिलं, शत्रुत्व धारण केलं त्यांनी, तरी सुद्धा त्याचा उद्धार जर केला असेल तर तुमचा माझा उद्धार होणार नाही का? किती शिकवणी या गजेंद्र मोक्षाच्या आख्यानात आहेत. गजेंद्र मोक्षाचं आख्यान आपल्याला सांगतं कधी कुठल्याही भरात राहू नका, कधी नाहीच होऊ शकतं हे सगळं. मरणाची तयारी करून ठेवा, हे गजेंद्र मोक्ष आपल्याला सांगतो. आणि दुसरं, नेहमी संतांच्या भगवंताच्या सहवासात राहा. म्हणजे प्रपंच करता करता सुद्धा काही वाईट वेळ आली तरी सुद्धा भगवंत त्यातनं बाहेर काढतो, हे आपल्याला शिकवतोय हे गजेंद्र मोक्षाचं आख्यान. यानंतर अतिशय सुंदर असं आख्यान आहे, आणि ते म्हणजे समुद्र मंथनाचं. त्याला सुरुवात करून ठेवूया, कारण समुद्र मंथनाच्या नंतरच वामन अवतार आहे. वामन जरी येऊन बसला असला इकडे समुद्रात आहे, तुम्हाला दिसणार नाही, तो थोड्या वेळानं वरती येणार आहे इथे. समुद्र मंथनाचा कथा झाल्यानंतर मग वामन अवतार आहे. त्यामध्ये 3 अवतार आहेत. कुर्मावतार आहे, धन्वंतरी नावाचा अवतार आहे, आणि मोहिनी नावाचा अवतार. हे 3 अवतार समुद्र मंथनाच्या इथे झाले. समुद्र मंथन का झालं, काय कारण, काय? समुद्र घुसळला हे आपल्याला ऐकतो, किंवा अमृत मंथन म्हणतात, 14 रत्न बाहेर आली वगैरे, आपण काय काय ऐकलेलं असतं. ही डिटेल कथा भागवतात आली, अतिशय तपशीलवार. काय झालं, दुर्वासाने हिमालयात एकदा तपश्चर्या केली, आणि तिथून ते निघाले आणि इंद्राला भेटले. खूप तपश्चर्या अफाट केली असताना पुण्य असं साठलेलं असतं बहुतेक. मग इंद्राला आशीर्वाद द्यायला आले. देवतांच्या फेवरमध्ये आहेत ऋषी, देवतांच्या बाजूने. कारण देवता हे चांगले वागणं, लेफ्टिस्ट आणि राईट, हे आज जसं आहे तसंच बरं का. दोन्हीमध्ये चांगली माणसं असतात. असं नाही की बाबा सगळंच वाईट असतं, सगळंच चांगलं असतं, असं नसतं. काही ऋषी तिकडेही गेलेत. भृगु शुक्राचार्य हे दैत्यांच्या बाजूनही गेलेत. हा वाद आजच आहे असं समजू नका, पूर्वीपासून आहे. इकडेही काही वाईट वागलेत. इंद्रही अनेकदा वाईट वागलेला आहे. इंद्र पदावर बसलेला जो जीव आहे, इंद्र हे पद आहे, या पोस्ट आहेत, लक्षात घ्या. काही इंद्र वाईट वागलेत, काही इंद्र चांगले वागलेत. तर त्यावेळचा जो इंद्र होता त्याला भेटायला गेले, आणि त्याला एक सुंदर अशी माळ दिली त्यांनी. आता इतक्या मोठ्या सत्पुरुषांना आपल्याला माळ दिली म्हटल्यानंतर त्यांना आदरानं सिंहासनावर ठेवावं, किंवा योग्य ठिकाणी ठेवावं, किंवा तबकात ठेवून नोकराला सांगावं 50 नोकर आहेत आत नेऊन ठेव रे. त्यांनी काय केली, बाजूला ऐरावत उभा होता, ऐरावतावर टाकून दिली. अरे दुर्वास म्हणजे आधीच दूरवास संतापले. तुला मस्ती आली म्हणाले, जा सगळे देव श्रीहीन होतील, गेट आउट. आणि खरंच त्यानंतर ही बातमी कळली बलीला, आणि बलीनं आक्रमण केलं, आणि जबरदस्त युद्ध झालं, आणि इंद्रादी देवांना परागंदा व्हायला लागलं, पळून जावं लागलं. आणि वर्षानुवर्ष ते रानोमाळ भटकतायत, आणि स्वर्गामध्ये सगळ्या 7 स्वर्गामध्ये 7 पाताळामध्ये 14च्या 14 भुवनांच्या मध्ये फक्त बलीचं राज्य आहे. आणि बरीच वर्ष गेली त्यामध्ये. मध्ये मध्ये विष्णूला जाऊन इंद्र भेटतो आणि म्हणतो मी काय करू. तेव्हा विष्णूंनी सांगितलं, बाबा रे, बली हा अतिशय सज्जन आहे, बली खूप चांगला आहे. कारण बली हा पुण्यवान होता, वैयक्तिक पातळीवर कधी पाप करणारा नव्हता. लक्षात ठेवाल, पाप वैयक्तिक पातळीवर व्हायला लागलं की हळूहळू आपलं यश आपल्याला सोडून जातं. मग कधी चुकायचंच नाही. वाटताना वाटतं काय होतंय हो, हळूहळू जातं. एक हळूहळू चालले कानन आक डोळे असं एक पद आहे. हळूहळू कमी होतं ते. घरावर परिणाम होईल, आपल्या करिअरवर परिणाम होईल, मुलाबाळांवर परिणाम होईल, बायकोवर परिणाम होईल, किंवा नवऱ्यावर परिणाम होईल, काहीतरी ते व्हायला लागतं. तसं इंद्राचं सगळं. आणि बली पुण्यवान आहे, त्यामुळे त्याला काही हे नाही, व्हॉट टू डू. तेव्हा शेवटी इंद्राची दया आली, आणि विष्णूंनी सांगितलं, एक काम कर, तुमच्याकडे मेलेले जे देव आहेत ते जिवंत करायची व्यवस्था नाही आहे, ती व्यवस्था त्यांच्याकडे मेलेले दैत्य जिवंत करतात. शुक्राचार्यांच्याकडे तो मंत्र आहे, संजीवनी नावाचा. तेव्हा एक तुम्हाला उपाय सांगतो, जो समुद्र आहे, अमका अमका समुद्र,
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे कुठला समुद्र आहे? क्षीरसागर म्हटलंय, म्हणजे त्याच्या लाटा पांढऱ्या होत्या याच्या दुधाच्या फेसासारख्या, आणि ते पाणी प्यायला चालत होतं. म्हणजे आपल्याकडचं समुद्र निश्चित नाही आहे. वैज्ञानिकांचं मत आहे, अनेक अभ्यासकांचं मत आहे, हे समुद्रमंथन कुठं झालेलं आहे तर कॅनडामध्ये असणारा जो लेक सुपिरियर आहे त्या भागातलं कोणाला माहिती असेल तर इथे हे समुद्रमंथन झालं असलं पाहिजे. कारण अजूनही मोठे मोठे हजारो वर्ष होऊन गेली तरी मोठे मोठे सुळे तिथे पडलेले आहेत, असे याचे दगडाचे मोठेच्या मोठे डोंगराचे सुळे पडलेले आहेत असं म्हणतात. मी जायचा प्रयत्न केला पण मी जिथं उतरलो होतो ते म्हणले बाबा इथनं फार लांब आहे, हां कॅन्सल केलं. पण बघू, मला जायची इच्छा आहे. मला हे असं समोर साईटवर जाऊन बघायला खूप आवडतं. भारतातले बरेच कृष्णांची ठिकाणं मी बघून घेतली. द्वारकेला गेलो, त्यानंतर आम्ही कोंडिणपूरला गेलो जिथे रुक्मिणीला पळवलं, ते सगळं बघून आलं की आपला एक कॉन्फिडन्स येतो. सांगताना आपल्याला अरे हा डोळ्यासमोर येतं ते असं. आम्ही द्वारकेमध्ये पण गेलो, बेट द्वारकेला गेलो होतो, आपण पुढपर्यंत गेलो होतो, अगदी खाली नाही गेलो. पण आता खाली जायची पण सोय ठेवली आहे सरकारने, केली आहे. अंडर वॉटर तुम्ही जाऊ शकता नाही का. मध्यंतरी आपले आदरणीय पंतप्रधान तिथे मोरपीस वाहून आले बघा, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ. आणि हे भागवतामध्ये 5000 वर्षापूर्वी सांगितले की बुडवलेली द्वारका पाण्यात आहे. आम्हाला वेड्यात काढत होते लोक, आता सापडली. आम्ही नाही तुम्हाला वेड्यात काढणार, वेगळं. गंमत सोडून द्या. वेदांनी सांगितलेलं, पुराणांनी सांगितलेलं विज्ञानाच्या पातळीवर तुम्हाला कळेल तेव्हा जेव्हा विज्ञान तेवढं प्रगत होईल. हे वाक्य लक्षात ठेवा. ॲब्सेन्स ऑफ द प्रूफ दॅट इज नॉट प्रूफ ऑफ ॲब्सेन्स. आणि असं तुम्ही तिथे समुद्र मंथन करा, अमृत मंथन करा. आणि मग इंद्र म्हणला मग मी जाऊ का? तुला होणार नाहीये. त्याला खूप सगळे एकत्र आले पाहिजे जगातले, म्हणजे दैत्यही एकत्र आले पाहिजेत, देवही एकत्र आले पाहिजेत, ऋषीमुनींनी मदत केली पाहिजे, देव सगळे एकत्र आले तर. कारण मोठा प्रोजेक्ट आहे हा. तुमचं पटत नाहीये तरी तुम्ही यावेळेला युती करा, तरच काहीतरी चांगलं बाहेर येईल. आता बघा. आणि मग इंद्राने बलीशी मैत्री केली परत, असं कथा आहे. एक दिवसात मैत्री होत नसते, असं वर्षानुवर्ष भेटत, महिने भेट. कारण काय, कश्यपांकडे पूजा अर्चा, सत्यनारायण पूजा करतो की नाही आपण, अशा पूजा असणारच आहे तो मध्ये मध्ये. मग हिरण्यकश्यपूचाच तो नातू आहे ना, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचनाचा मुलगा बली, म्हणजे पणतू. त्यामुळे तो येतोच घरी पूजेला. तेव्हा इंद्र हा त्यांचाच मुलगा आहे, कश्यपांचा आदितीपासून झालेला मुलगा म्हणजे इंद्र, आणि दितीपासून झालेला मुलाचा पणतू म्हणजे बली. हे एकत्र भेटतात जेवायला बिवायला. भांडणाच्या पातळीवर आहे. पण काय मग कसं काय मग इंद्रानं हळूच बात छेडली की परवा विष्णू बोलत होते आणि ते म्हणले की अरे अमृत नावाचा पदार्थ त्या समुद्रामध्ये आहे, तेव्हा तुम्ही दैत्यानी आणि देवानी मिळून एकत्र येऊन अमृत का काढत नाही बाहेर? म्हणजे आहे त्याच्याकडे संजीवनी मंत्र मेलेल्याला जिवंत करण्याचा, पण अमृत जर प्यालं तर मनुष्य मरत नाही. म्हणजे मनुष्य म्हणजे कोण जो पितो ते मरत नाही. बली अतिशय सज्जन आहे. बली म्हणला ती फाईल घेऊन ये बरं, डिटेल्स मला दे, असं वरवर नको. इंद्र म्हणला आणलेलीच आहे मी फाईल, आणि मग लगेच ती म्हणजे प्रोजेक्टवर काम करूया. आणि ठरलं. इंद्राला बलीच्या गुरूंनी भृगूंनी प्रश्न विचारलाय. काही म्हणतात भृगूंचा मुलगा शुक्राचार्य, काही म्हणतात भृगू म्हणजेच शुक्राचार्य, असं काही लोकांचं मत आहे. आपल्याला त्या वादात जायचं नाहीये. ते जे कोण दैत्यगुरू होते त्यांना भृगू म्हणा नाही तर शुक्राचार्य म्हणा, ते म्हणाले इंद्रा फक्त अमृत वर येणार नाहीये, बऱ्याच गोष्टी वर येणार आहेत, मला सगळ्या माहिती आहेत. त्या कशा वाटायच्या, त्याचं वाटप कसं घ्यायचं, काही आहे का तुझी आयडिया? त्याला किल्ल्या भरूनच पाठवला होता इंद्राला. इंद्र म्हणाला बृहस्पतींनी निरोप दिलाय, भृगू म्हणतील तसं मग मान्य आहे म्हणले मला. कारण कुठलीही गोष्ट पूर्ण करायची असेल तर कलानी कसं घ्यायचं असतं हे या लोकांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे समुद्र मंथनाला आरंभ होतो, म्हणजे अमृत मंथनाला. मी कालच बोललोय, पुन्हा आवृत्ती करतो, काल नव्हते त्यांच्याकरता. थायलंडच्या राजधानीमध्ये एअरपोर्टवरती या समुद्र मंथनाचा मोठाच्या मोठा स्टॅच्यू करून देखावा करून लावलेला आहे. त्या लोकांनी बांधणारे हिंदू नाहीत, भारताचा काही संबंध नाही आहे. त्यांनी हे डिटेल्स मिळवले आपल्या पुराणातून आणि तो मोठाच्या मोठा हे केलेला आहे. आपण कधी बँकॉकला गेला असेल, थायलंडला गेला असेल तर आठवेल, किंवा तुम्ही घरी जाऊन यूट्यूबवर बघा, मी बोलतोय ते बरोबर आहे की नाही.
त्यांचं म्हणणं आहे आमचे लोक यात होते, आम्ही होतो यात, आमच्या इथे झालंय, असं त्यांचं म्हणणं आहे. असो. आणि आरंभ झाला. मोठाच्या मोठा पर्वत घेतलाय. हा पर्वत कुणी आणला? भागवतात वर्णन आहे. मेरू नावाचा पर्वत, म्हणजे पृथ्वी अशी गोल गोल फिरतीये ना, पृथ्वीच्या या बाजूला असणारा जो पर्वत, आर्टिक सर्कलवरचा मोठा, ज्याला मेरू नावाचा पर्वत म्हटले, मोठाच्या मोठा पर्वत, तो आणता येईना. त्यावेळेला भगवान विष्णूंचं त्या वेळचं नाव जे आहे ते अजित असं दिलं यांनी. अजितला याच्यात घेतला होता त्यांनी. आणि अजित भगवंतांनी तो आणून पर्वत ठेवला. बरोबर बोलतोय ना मी गुरुजी? तुम्ही आजच वाचलंय सकाळी ते. आणि मग तो पर्वत आणून ठेवला. वासुकी नावाच्या 5 फण्यांच्या सर्पाला दोरी करण्यात आली. असं शाफ्ट आणि पट्टा पाहिजे ना, शाफ्ट असा आणि रिंग असते बघा, ती आपला मिक्सर त्याच्यावरच चालतो. विविध प्रकारचे ब्लेड असतात नाही का, ट्र 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 तसं. आता तो आणि ते असं असा तो सापाचं शेपूट एकाने काही लोकांनी धरलंय, तोंडाची बाजू त्या 5 फण्यांची ती बाजू एकाने धरली आहे, त्याला 4-5 वेढे त्याला, आणि तो पर्वत हो असं व्हायला लागला. शुकदेव सांगतात पण व्हायला असं लागलं की तो एकदम पर्वतावरती खूप झाडी होती, खूप मोठा सरफेस आहे त्याचा, तिथे खूप मोठी झाडी आहे, त्याच्यावर खूप शेकडो वाघ आहेत, शेकडो साप आहेत, शेकडो सगळे प्राणी त्याच्यावरच होते. असाच उपटून आणला तिथे ठेवला होता. आता ते साप एकदम गडबडले, झाडावरती आग लागायला लागली, ते वाघ चालायला लागले, ते पडायला लागले. हा कोणी असा गरगर फिरवला तर आपलं कसं होईल, होय की नाही? असं झालं त्यांचं. खूप कठीण परिस्थिती झाली. अहो त्यातून आगी लागल्या आणि भरा 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 त्यातले काही वाघ जळायला लागले, त्यातले काही तरस जळायला लागली, ती झाडं जळायला लागली, साप जळायला लागले हजारो, आणि ते जळणारे देह असे समुद्रात पडायला लागले. आणि मोठा प्रोजेक्ट आहे, एकदा कामाला सुरुवात झाली ना की असं मध्ये थांबायचं नसतं. आणि भयंकर असा डांबरासारखा, जाड दाट डांबरासारखा, आणि त्याच्यातनं धूर येतोय असा वाफाळलेला, असा विषारी पदार्थ त्यातनं बाहेर पडायला लागला. अहो त्याचा धूर ज्यांच्या अंगाला लागला, त्या डांबरासारखा असं काहीतरी विष म्हटलंय त्याला त्यांनी, त्यांचे हात जळायला लागले. त्यांनी टाकून दिला तो सर्प, टाकून दिला तो सर्प, इकडे गडबडला, इकडे तिकडे जाऊन पडायला लागला. सगळे देव घाबरले. आणि आता काय करणार? इतका मोठा खर्च केला, इतका मोठा प्रोजेक्ट आहे, टाकून द्यावा लागणार असं वाटलं. वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. विष्णू ब्रह्मदेव म्हणाले थांबा, एकदम तुम्ही धीर सांडू नका. आणि काल आपण पाहिलाय कैलास लोक कुठं आहे? ध्रुवाच्या जवळ कैलास लोक आहे. शंकर तिथे राहतात. पृथ्वीवर आल्यावर त्यांचं उतरायचं स्टेशन इथला कैलास आहे, हे लक्षात घ्याल. भगवान तिथे गेले, ब्रह्मदेव आणि विष्णू, आणि प्रार्थना केली, महाराज कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे विष्णू, काय पाहिजे बोल. देवा अमक्या अमक्या सूर्यमालेमध्ये, आपल्याच ब्रह्मांडात अमक्या अमक्या नंबरच्या सूर्यमालेमध्ये पृथ्वीवरती समुद्र मंथन उर्फ अमृत मंथन चालू केलंय. हो म्हटले माझ्या कानावर आहे बातमी, पण ते अमृत येईल तेव्हा येईल, भयंकर असं विष आलंय, तेव्हा तुम्ही चला आणि त्या विषाचा बंदोबस्त करा, लवकर चला. ते म्हणले हिला विचारतो. पार्वती देवी म्हणाल्या जाऊ नका देवा. त्यावेळेला सती अवतार, जाऊ नका. बरं का जाऊ नका? कुठली बायको म्हणेलो जा विष प्या, असं म्हणू शकेल का पत्नी? खरी पत्नी आहे, पत्नी या व्याख्येत बसणारी आहे, ती म्हणेल का उद्या एकादशी आहे भात घ्या, घेऊन टाका तो, कोण कोण संपवणार?
उद्या एकादशी आहे, घ्या घ्या भात घ्या, उद्या भात कोण खाऊन टाका, डस्टबिनमध्ये टाकणं काय तुमच्या पोटात टाकणं काय सेम आहे, घ्या. असं म्हणेल का ती? ते म्हणले देवा जाऊ नका, तुम्ही विष नका पिऊ, नका त्याला तुम्ही हे करू. ते म्हणाले देवही आपले, हे शिवमहापुराणात कथा खूप मोठी आहे बरं का, देवही आपली लेकरं आहेत आणि दैत्यही आपलीच लेकरं आहेत. विश्व हे शिवशक्तीपासून निर्माण झालेलं आहे. तेव्हा यांचं रक्षण करणं तुझं माझं कर्तव्य नाही का? मग पार्वती देवी सांगते जा, कारण तिला माहिती आहे माझ्या नवऱ्यामध्ये ही ताकद आहे की तो विष पिऊन पचवू शकतो. आणि भगवान आले आणि विस्तीर्ण मोठं डोंगरा एवढं रूप धारण केलं त्यावेळेला, कारण काम तसं होतं. आणि आपण आंघोळीला जसे स्टूलवर बसतो ना प्लॅस्टिकच्या, तसे डोंगरावर भगवान असे पाय सोडून बसले समुद्रात आणि म्हणाले द्या रे ते एवढं एवढंसं विष द्या. आणि मोठे शंख आणण्यात आले आणि शंखामध्ये भरणार कोण? भरायला लागल्यावर त्या ऍसिड सारखं तेजाब सारखं हात जळायला लागले. आणि त्यात काही होते असे निर्ढावलेले लोक, त्यांनी हळूहळू करून भरून दिलं आणि भगवंतांनी सगळे ते विष शंखाने करून प्याले आणि कंठामध्ये साठवलं. या प्रसंगाची नोंद सगळ्या संतांना घ्यावी लागली आहे. अहो नाटककारांना पण घ्यावी लागली आहे. विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, दिधली सुधा, सुधा म्हणजे अमृत, दिधली सुधा करुणाकरा जय शंकरा, गंगाधरा जय शंकरा, गंगाधरा गौरी हरा जिजावरा, शशिशेखरा विपदाहरा, विपदाहरा शशिशेखरा जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा, शंकरा. थोडस ते विष पिताना थोडे काही थेंब खाली पडले, ते सर्पांनी आणि विंचवानी धारण केले. म्हणून शंकरांनी त्यांना संकटात मदत करणारे म्हणून मित्र मानलं. आणि म्हणून देवाला विंचू वाहिलेला चालतो, साप वाहिलेला चालतो, फक्त वाहणारा सावध पाहिजे. आजही आम्ही कोकणात अनेक ठिकाणी मंदिरात कीर्तनाला येतो. शिपोशीला मी आलो होतो एकदा, तेव्हा देवाच्या अंकावर आर्टिफिशियल असे छान सुंदर असे विंचू वाहिले होते. म्हटलं खरे खरे नाहीत म्हटले, ते आम्ही करून घेतले, त्याला आवडतात म्हणून. असा कुठला देव आहे का बघा ना. कशाची ॲलर्जी नसलेलं म्हणजे शंकर. अहो स्मशानातलं फुल त्याला चालतं, निवडुंगाचं, धोत्र्याचं निवडुंगाचं फळ चालतं, काही चालतं. किती महान. म्हणून महादेव फक्त शंकरांना म्हणतात, बाकीचे नुसते देव. अमृत पिणारे देव आणि विष पिऊन पचवणारे महादेव. भगवान शंकर विष प्याले आणि दाह व्हायला लागला अर्थातच. मग तेव्हा नारदांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी रामनाम घेतलंय. राम राम राम. तुलसीदास म्हणाले विष प्याले होते आणि राम म्हणाले विष आणि राम एकदम म्हणा पटकन. विश्राम. जीवनात विश्राम हवा असेल तर राम म्हणत झाला. जीवनातली सगळी कटू औषधं जी आहेत ना, कटू अनुभव आहेत ना, ते पचवून आपण आपलं अमृतत्व शिल्लक ठेवू शकतो. असं रामनामाचं महात्म्य इथं नाही आलं पण इतरत्र आलेलं आहे. या नंतर विष प्याले भगवान शंकर. मला खूप हे सांगावं असं वाटतं की एवढ्या करता मला इंग्रज लोक खूप आवडतात. कुठल्याही कामाच्या सुरुवातीला ते विश करतात की नाही. अमृत शेवटच्या दिवशी रविवारी पहिल्या दिवशीपासून किंवा गेले किती महिने तयारी चालली विचारा यजमानांना आणि वेदविद्या संवर्धन वाल्या लोकांना की किती व्याप करावा लागतो. दिसताना असं छान दिसतं सगळं, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लोक राबतायत. आता दशमस्कंधाचं हवन चाललंय, प्रत्यक्षात ते मंत्र म्हणून भराभरा स्वाहा किती अवघड गोष्ट आहे. तिथे धूर येत असतो, अमुक करायचं असतं, पण अमृत पाहिजे ना, आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात.
आता अमृत येईल तेव्हा येईल, पण 6 वाजलेत म्हणून अमृत तुल्य पिऊन या. गोपाल कृष्ण भगवान की जय.